रेडी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये तुमच्या या ठिकाणी स्वागत करतो. आगामी राज्यसेवा कंबाईन ग्रुप सी आणि होणाऱ्या विविध जिल्हा परिषद पदभरतीकरिता आपल्याला तयार राहायचं आहे. यासाठी बघा, आता काही विद्यार्थी शांत झोपेत आहे, पण हा उमेदीचा काळ आहे, हा अभ्यास करण्याचा काळ आहे. बघा, आता विविध सण समारंभ आहे. हा जो काही मार्च महिना आहे म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे फरवरीतला. बघा, जानेवारी महिना गेला, आपलं करण चालू आहे, फरवरी महिना संपला, आपण हॅपी न्यू इयर म्हणलं होतं. आता बघा, लगेच तुमचा फरवरी संपला, मार्च महिना. बरोबर आहे. मार्च महिना कसा जाईल तुम्हाला कळणार नाही, कारण मार्च महिन्यात प्रचंड सण आहे. तुमचं होळी आहे, तुमचं रमजान आहे, तुमचं श्रीरामनवमी आहे, तुमचं हनुमान जयंती आहे, त्याचबरोबर विविध प्रकारचे सण, गुढीपाडवा आहे, विविध मराठीचा सण आहे, मुस्लिमांचा सण आहे, नवीन वर्ष. आणि या वर्षातून आपल्याला कसं जाईल हे महिना पुढचा कळतच नाही. मार्च महिना, आणि तो आपले लग्न समारंभ सुद्धा बरेच सुरू होतात. एप्रिल महिना, बरोबर आहे. एप्रिल महिना म्हटल्यावर आपण दुपारी बऱ्यापैकी झोपतो, लायब्ररीत जात नाही, जेवल्यानंतर आपली झोप येते, बरोबर आहे. रात्री लवकर झोप येत नाही, म्हणजे लवकरात लवकर आपले दिवस निघून जातील. महिना येईल मे, लगेच जून. आणि जर तुम्ही रणनीती आता जर आखली नाही चालू घडामोडीसाठी, तर तुम्ही या परीक्षेमध्ये सुद्धा नापास व्हाल. रणनीती आजच आखली पाहिजे, नापास झाल्यानंतर फेल्युअर नाही. जर तुम्हाला कंबाईन ग्रुप सी, ग्रुप बी, राज्यसेवा किंवा कुठलीही एक्झाम, तलाठी म्हणा, ग्रामसेवक म्हणा, कुठलीही बी, जर पास व्हायचं असेल तर आता तुम्हाला जागावं लागेल. आता तुम्हाला 4 घंटे 5 घंटे झोपले तरी फरक पडणार नाही. पण काही लोक पेपर आल्यानंतर मग 1-1 मिनिटं धावतात, नंतर मजा नाहीये. आजचा जो मिनिट आहे, आजचा जो टायमिंग आहे, हा युटिलाइज करणं गरजेचं आहे. त्यामुळं चालू घडामोडीचे सर्व लेक्चर तुम्ही घरी जाऊन रिपीट ऐका, आणि हे तुम्हाला फायद्याचे होईल. चला, तर आज आपण चालू घडामोडीला सुरुवात करत आहोत. साधारणतः फरवरी महिन्यातल्या एंडिंग आहे संपूर्ण, आणि फरवरी महिन्याच्या एंडिंग मध्ये सगळे महत्वाच्या काही घडामोडी आहेत ते बघत आहोत. बघा, युद्ध सराव आहे. युद्ध सरावावर प्रश्न विचारतात. बघा, जोड्या नावासाठी 2-4 युद्ध सराव राहतील आणि त्याच्यावर प्रश्न विचारतील. रुद्रशक्ती 2026 युद्ध सराव बघा, 10 ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यान युद्ध सराव झाला 2026 ला. रुद्रशक्ती या नावाने पहिलीच प्रगत आवृत्ती आहे. बघा, पोखरण फील्ड फायरिंग रेंज जैसलमेर. जैसलमेर कुठे आहे? राजस्थान. बघा, पोखरणची अणुचाचणी झाली होती सगळ्यात पहिल्यांदा इंदिरा गांधीच्या काळात, पोखरण 1, आणि पोखरण 2 ची चाचणी झाली होती अटल बिहारी वाजपेयीच्या काळात. लक्षात घ्या, पोखरण हे महत्वाचं चाचणी होती. पोखरण या ठिकाणी, राजस्थान या ठिकाणी आपली अणुचाचणी घेण्याचं ठिकाण आहे. बघा, प्रमुख निरीक्षक काय? लेफ्टनंट जनरल धीरज शेठ. लक्षात घ्या, दक्षिण मुख्यालयाचे आहे. आणि संदर्भ एक्साइड अखंड प्रहारचा सुधारित पुढचा टप्पा आहे. बघा, रुद्रशक्ती नावाने पहिलीच आपलं काय युद्ध सराव आपण घेत आहोत 10 ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यान राजस्थान मध्ये पोखरण या ठिकाणी झालेला आहे रुद्रशक्ती. बघा, महत्वाचे विविध युद्ध सराव असतात आणि याच्यातला रुद्रशक्ती लक्षात घ्या, हा 2026 ला युद्ध सराव आपल्या सैनिकांना आपण देण्याचा प्रयत्न केला, आणि तो दिला कुठं? राजस्थान मध्ये, पोखरण या ठिकाणी. पोखरण हे गाव महत्वाचं आहे की या ठिकाणी अणुचाचणी भारतातली सर्वात पहिल्यांदा घेण्यात आली होती इंदिरा गांधीच्या काळात, आणि सेकंड कोणाच्या काळात? अटल बिहारी वाजपेयीच्या काळात. लक्षात घ्या. पुढं हा युद्ध सराव आपल्याला विचारला जाईल कुठलं झालं, काय झालं, कशा संदर्भातचा आहे. बघा, दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन महाकाय देश. लक्षात घ्या, दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन महाकाय देश भारत झालाय. सर्वात जास्त युजर भारत आहे, स्मार्टफोन युजर्स. नंबर 1 ला चायना आहे. आज तुम्हाला माहिती आहे, युरोपियन कंट्रीमध्ये मोबाईलचा वापर कमी होताना दिसतोय, शक्यतो 16 वर्षाखाली मुलांसाठी. पण भारतामध्ये मोबाईलचं क्रेज प्रचंड वाढलेलं आहे. लहान शाळकरी विद्यार्थी असो, वृद्ध व्यक्ती असो, अडाणी असो, शिक्षक असो, कुठलेही असो, कारण आपलं शिक्षण सुद्धा आज ऑनलाईन पद्धतीने आपलं झालेलं आपल्याला दिसते. बघा, आणि याच्यामुळं दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल स्मार्टफोन महाकाय देश भारत बनलाय जगातलं. बघा, ज्यावेळेस जगामध्ये मोबाईलचा शोध लागला तर 25 ते 30 वर्षानंतर भारतात मोबाईल आला, तरी आपण एवढ्या पुढे गेलो. एआय, बघा, आज एआय भारतानं झालं 10 ते 12 वर्ष लेट सुरू केलं, पण मी तुम्हाला 100% खात्री सांगेल की एआय मध्ये मी भारत नंबर 1 2 ला जाते. भारताला डिजिटलायझेशनचं खूप मोठं क्रेज आहे. फॅशनचं बघा, सगळ्या गोष्टी जगातली जेवढ्या काही फॅशन आहे, समजा सगळ्या गोष्टी फॅशनच्या, आपण जे काही हिरो हिरोईनचे फॅशन आहे ते सगळ्या गोष्टी फॅशनेटनं कपडे वगैरे दागिने म्हणा आपण वापरायला सुरुवात केली आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, आपल्याला फॅशनची सवय फार वाटते, नाही आपली हेअरस्टाईल अशी दिसत आहे बाबा, थोडीशी वेगळी करू द्या.
गॉगल हा नाही तर मी लगेच गॉगल वापरतो, शर्ट हा नाही तर आम्ही शर्ट वापरतो, शूज हा नाही तर मी हा शूज वापरतो. पण पुस्तक एक नाही, जुना असेल तरी चालेल, पण मी नवीन नाही वापरत, एकच आवृत्ती वापरेल. बघा सगळ्यात चार चार चपला आहे. बघा फिरायला जायची वेगळी चप्पल, शूज वेगळा, स्पोर्ट्स शूज वेगळा, ट्रॅक पॅन्ट आहे, नाईट पॅन्ट, गेम पॅन्ट वेगळा आहे मुलांचा. पण पुस्तक एका जर क्वालिटीचा असेल तर एकच, दुसरा नाही घेणार तो. पाहून घ्या तुम्ही, चार चार जोडे आहे. कपडे आपल्याकडे वेगळे मल्टीपर्पज आहे, काही गरज नाही. दोन शर्ट दोन पॅन्ट, आपल्या निवडी गरजा असल्या पाहिजे, मर्यादा, फक्त शरीर झाकणे हा आपला उद्देश आहे, आणि स्वस्त कपडे. पण आपण पुस्तक नाही घेत, पेपर नाही घेत. खाण्यासाठी आपला 25 रुपये 30 रुपयाचा खर्च नाश्त्यात होऊन जाते, चहात होऊन जाते. पण एखाद्या मॅक्सिम आपण नाही घेत, एक इंग्रजी पेपर नाही घेत. काहून? आपल्याला इंग्रजीची भीती वाटते. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीला गणिताची भीती होती ना, त्याने गणिताचा शोध लावला. जे व्यक्ती दूध पित नव्हतं त्याने दुधाची क्रांती घडवून आणली. लक्षात घ्या, असं अजिबात नाही की तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते त्यातून तुम्ही तज्ञ होऊ शकणार नाही. 100% तुम्ही तज्ञ होऊ शकता. बघा, भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन महाकाय देश. बघा, सक्रिय वापरकर्ते भारतात सध्या 74 कोटीहून अधिक सक्रिय स्मार्टफोन वापरकर्ते आहे. बघा, 140 कोटी जनता आहे, त्याच्यापैकी 74 कोटीहून जास्त वापरकर्ते. बघा, एका घरात 3-3 4-4 मोबाईल आहे, एकाच माणसाजवळ 4-4 5-5 मोबाईल आहे बिझनेस वाल्याचे. बघा, 2026-27 पर्यंत ही संख्या 100 कोटी होऊ शकते. 100 कोटी, 100%. बघा, आता बघा 5G क्रांती. बघा, भारतातील 80% जास्त नवीन विक्री होणारे फोन्स आता 5G आहे. बघा, नवीन घेणारा असं मोल 4G घेते का? 5G घेते. आज ऑलरेडी 6G 7G पर्यंत चालू आहे काही जगात, पण आपण 5G पर्यंत आलो. आपलं भारत सरकार दूरसंचार निगमवर जे काही ट्राय म्हणतो, ट्राय, लक्षात घ्या, तर याच्यावर काही प्राबंध टाकलेले आहे. BSNL बघा, भारत संचार निगम लिमिटेड, भारत सरकारची कंपनी बंद पडलेली आहे. तुम्हाला माहित आहे, काल आम आदमी पार्टीचे खासदार, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, तो काय नाव बा, त्या नवीन तरुण मुलगा आहे तो, कोण 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 राघव चड्डा. जबरदस्त युवक आहे. त्या हिरोईन सोबत लग्न केलं म्हणून तो चर्चेत आला अलीकडे, राघव चड्डा. त्या राघव चड्डाने काय म्हणलेलं आहे की प्रत्येकाचा मोबाईल मध्ये रिचार्ज जरी नाही मारलं तर इन्कमिंग आला पाहिजे. 100% बरोबर आहे. राघव चड्डाने गोष्ट सांगितली ही 100% बरोबर आहे. दुसरी गोष्ट, राघव चड्डाने आणखी संसदेमध्ये दुसरं पण एक विधेयक मांडलं महत्वाचं, की जर खान मास्तर 20 रुपयात जर एक्सरे देऊ शकते तर सरकार काऊन नाही देऊ शकत? सरकार बघा, सरकार 20 रुपयात एक्सरे देऊ शकत नाही. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एक एक्सरेचं काय 500-500 600-600 रुपये घेऊन राहिले, आणि ते एक एक्सरे काढ ठिकाणी 5-5 6-6 एक्सरे काढायला लावतील एकाची. आपल्या बॅचचे विद्यार्थी लोकेश चव्हाण तिचे 5-6 एक्सरे काढले, डॉक्टरने दिवसभरात एकही आले नसेल, कस्टमर हायगेट नाही केलं त्याने. अरे सांगा ना, त्याला माहित आहे ना, डॉक्टरला माहित असते कुठला फ्रॅक्चर आहे, काय थोडाफार एक्सरे, परंतु इतका पैसा आणि गरीब सर्वसामान्य माणूस कुठं काय आणणार आहे एवढा? आणि जबरदस्त आहे, त्याने जे मुद्दे मांडले की बाबा मला सांगा ना, एखादा माणूस गरीब आहे, बघा रिचार्ज वर नेट चालू नाही हे बरोबर आहे, रिचार्ज नेट नाही झाला, पण फोन तर आला पाहिजे रे. आता मला सांगा, एखादा अडाणी माणूस आहे आणि तो कुठेतरी चालला प्रवासात चालला, समजा नयन आहे आणि नयनचा एखादा काका आहे, आणि तो बिचारा सर्वसामान्य माणूस आहे, नयन राहते मुंबईत, आणि नयनने काय म्हणलं, काका तुम्ही एका काकुले वगैरे घेऊन सर्वांना काय करा, माझ्या मुंबईच्या घरी या. आणि येऊ राहिले बिचारे काका ते सगळे, आणि मधात नाही काय झाला, रिचार्ज संपला. मधात काय झाला, रिचार्ज संपला. आता त्याच्या काकांना कोणाला मोबाईल मागावं, कोणाला काय पाहत बसावं, तिला नंबरही नाही सापडत, काहीच नाही. आता तिला फोनही लावता येत नाही, नंबरही माहित नाही, कोणत्या नावाने सेव आहे ती, कारण वाचता येत नाही. आणि मग रिचार्ज करायचं काय? आता नयन फोन लावला, परेशान आहे नयन, काकाला फोन लावता लावता. त्या माणसाची अवस्था काय होईल? 20 सफर मध्ये त्याला जर मोबाईल रिचार्ज संपला तर त्यानं करावं काय? सांगा तुम्ही. 20 सफर मध्ये त्याचा जर मोबाईल रिचार्ज संपला, दुसरी गोष्ट तुमचा ऍक्सिडेंट झाला असेल आणि तुम्ही कुठेतरी पडलेला असाल, मध्यरात्री तुम्ही कुठेतरी पडला, भले मध्य नाही पिला तरी मध्यरात्री तुम्ही पडला 12-1 वाजता. आता माझ्यासारखा माणूस, मोकाण माणूस कुठे घेत राहते 12-1 वाजता, पडलो मी, बरोबर आहे. मला कोणाला फोन लावायचा किंवा मला माझ्या घरचे कोणतरी फोन लावत आहे बा, कुठं आहे, मला फोनही लागे ना, आणि माझा फोन कोणी मी कोणाला लावू नाही शकत. किती जबरदस्त गंभीर अवस्था आहे. रात्री बेरात्री एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला समजा, तर त्या माणसाच्या कोणी फोन करणार रात्री 12 वाजता, माझे पप्पा कुठं आहे, काय आहे, फोन नाही लागू शकत.
सांगा ना, ही साधी गोष्ट नाहीये. अरे येऊ तर द्या फोन. भारतामध्ये आजपर्यंत मोबाईल इनकमिंग होतच, आउटगोईंग बंद आहे. पण ही समस्या महत्वाची आहे आणि भारतानं ही समस्या चालू ठेवली पाहिजे. आणि हे त्यानं राघव चड्डाने सांगितलं. जबरदस्त मुद्दा मांडला त्यानं, प्रभावी मुद्दा मांडला. आणि लक्षात घ्या, आज 16 वर्षाखालील लोकांना विविध राज्यामध्ये विविध देशामध्ये मोबाईल बंद केलेले आहे आणि भारतानं पण ते बंद केलं पाहिजे. आता लक्षात घ्या, मी तर म्हणतो 100 कोटीनं याच्यावर जाईल मोबाईल, याच्यावर जाईल. अरे आज 8वी 9वी 10वी 11वी पर्यंत पोट्याजवळ टू व्हीलर आहे, ट्युशनला चालले पोट्टे 8वी 9वी 10वी वाला. काही गरज नाही. यवतमाळच्या शहरातल्या शहरात कायले गाड्या पाहिजे? पोरं इकडे तिकडे फिरत राहते गाडी घेऊन. ठीक आहे, ध्यान सायकल घेऊन. मग सांगा, पहिले पोट्टे 12वी पर्यंत सायकलवर जात, सायकल नाही राय, 5-5 7-7 किलोमीटर पोट्टे हातातली झोळा घेऊन शाळेत जात होते. पण आता तसं नाही आहे. मुलांना गाड्या पाहिजेत. गाडी, त्याने विचारलं, अरे काऊन रे बाबा क्लासला नाही आलं? सोड, माझ्याजवळ गाडीच नव्हती सोड, आणि मला कोणी सोडून देणार नव्हतं. काऊन? तू दूध पितर बाळ आहे का, तुला सोडून द्यायला पाहिजे? काकेत आणास का बापान तुले? हे रिअलिटी आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा, काउंटर पॉइंट लक्षात घ्या. काउंटर पॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी 5G धोरण स्वीकारणारा आहे. बघा, सर्वात जास्त मोबाईल क्रांती करणारा प्रचंड वापरकर्ते भारतामध्ये आहे आणि हे मोबाईलचा क्रेज प्रचंड वाढलेला आहे. सर्वात जास्त मोबाईलचा यूज कशासाठी करतो माहितीये का आपण? मनोरंजन, कॉलिंग साठी नाही. सर्वात जास्त मोबाईलचा वापर आपण काय? युट्यूब गाणी ऐका, पिक्चर बघा, काही बी बघत राहतो आपण. नाहीतर मग रील, बरोबर आहे, रील, बरोबर आहे. त्याचबरोबर एखादा एकांतवास भेटला, समजा एखादा लेखाचा जाईल, एखादा चित्र विचित्र लेखाचा भलगट एखादा व्हिडिओ पाहत राहील. तो एकटा भेटला माणूस, बघा, एकट्यातनी 2 व्हिडिओ पाहिजे. एक तर मोटिवेशनल पाहतो, नंतर व्हल्गर व्हिडिओ पाहतो. त्याचे विचार 2 आहे. एकट्यातनी माणसाला 2 विचार येते, एक तर सेक्शुअल विचार येते, नाहीतर निगेटिव्ह विचार येते. 4 समूहात जर तुम्ही राहिले तर हे विचार तुमच्याजवळ येत नाही. आणि तो एकट्यात राहून जर पॉझिटिव्ह झाला तर तो आंबेडकरच्या मार्गावर आहे किंवा मग स्वामी विवेकांच्या मार्गावर आहे. एकट्यातनी माणूस मग तो घडला. पण ह्याच्यातनी राहिले भयानक ताकद लागते, हे कायम लक्षात घ्यायचा. म्हणून युजर मध्ये तुम्ही जर बघितलं तर सर्वात वेगाने भारताची 5G युजरवाले सर्वात जास्त आहे. जगातले 2 नंबरला आपण चाललो. बघा, नंबर 1 ला सध्या चीन आहे, नंबर 2 ला भारत, अमेरिका 3 नंबरला आहे. अमेरिका मागे उरायला. मी तुम्हाला कालच बोललो की अमेरिकेतनी मंदिर बांधत आहे, आपले देव चोरत आहे अमेरिकेवाले. कारण मंदिरामध्ये संस्कृती स्त्री झाकलेली आहे आणि सौंदर्य स्त्रीचं जेवढं झाकलेलं राहील ना तेवढं सुंदर दिसते. जेवढी स्त्री झाकलेली तेवढं सौंदर्य त्याचं गुढ आहे. हे तुम्ही कायम लक्षात घ्या. आज मला सांगा, युरोपियन कंट्रीमध्ये सगळं उघडं नागडं आहे, याला काही महत्व नाहीये, कधीच याला महत्व नाही. लक्षात घ्या, आपली संस्कृती कल्चरल अप्रोच आहे आणि आज अमेरिका भारताचा सगळ्या गोष्टी फॉलो करत आहे आणि आपण काय करत आहोत? त्यांचे फॅशन संपूर्ण फॉलो करत आहोत. बरोबर आहे. आज ऑनलाईन माध्यम तिकडे कमी होऊ राहिलं, आपल्याकडे ऑनलाईन माध्यम सुरू झालं. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, चीन, भारत आणि अमेरिका. लक्षात घ्या, चीन प्रथम क्रमांक आहे उत्पादन आणि वापर, भारत द्वितीय क्रमांकावर आहे उत्पादन आणि वापर, अमेरिका तृतीय क्रमांकावर आहे. अरे मला सांगा ना, मोबाईलचे गॅलरी किंवा मोबाईलचे दुकान तुम्ही जर आपल्या सारख्या शहरात जर बघितलं, किती आहे रे, किती आहे. तुमच्यापैकी किती लोकांचा मोबाईल नाही हाय? कोणी असा एक? आणखी कोणी आहे का मोबाईल नाही? पण हिच्याजवळ मोबाईल जर नसेल ना, घरी गेली जवळ मोबाईल भेटेल ना, सर्वात जास्त पाहिजे. म्हणजे हे कसं माहितीये का, एखाद्या पोरीले जर 12वी पर्यंत मम्मी पप्पाना घरात जर कमऱ्यात कैद करून ठेवलं असेल ना, ती जर पोरगी दिल्लीला पुण्याला गेली ना, काय करून काहीच नाही असं तिला वाटते. लक्षात घ्या, हे या प्रकारचं आहे. कारण ज्याच्याजवळ मोबाईल नाही ना, ते लोक, ज्याला मोबाईलचं क्रेज सर्वात जास्त असतं की मला मोबाईल भेटला पाहिजे, मला मोबाईल भेटला पाहिजे. तर हे क्रमवारी आहे. बघा, मोबाईलचा उपयोग होणं आवश्यक पण आहे जगाच्या धर्तीमुळे, पण तो ठिकाणी काही महत्वाचा आहे त्याच ठिकाणी. पुढे बघा, भारताचा पहिला एआय स्पेशल इकॉनॉमिक झोन. बघा, विविध इकॉनॉमिक झोन आहे स्पेशल, त्याच्यातला पहिला एआय इकॉनॉमिक झोन. लक्षात घ्या, आपण विविध ईपीझेड, एपीझेड आणि त्याच्याच प्रकारचं इकॉनॉमिक झोन आपण निर्माण करत आहोत. एआय स्पेशल इकॉनॉमिक झोन. लक्षात घ्या, एआय मुळे इकॉनॉमिक झोन आपलं वाढवत आहोत आपण. लक्षात घ्या, पहिले एआय विशेष आर्थिक क्षेत्र छत्तीसगडची राजधानी, लक्षात घ्या, रायपूर येथे स्थापन करणार आहोत आपण. छत्तीसगडची राजधानी रायपूर. लक्षात घ्या, एआय झोन. तुम्हाला इकॉनॉमिक झोन कुठं आहे एआयचा, तर छत्तीसगडची राजधानी रायपूर. बघा, एआय संदर्भात सगळंच आहे. आपण एआय संदर्भात जे जे येत आहे ते सगळं सुरुवातीच्या लेक्चर पासून तर इथपर्यंत आपण टाकलेलं आहे आणि एआय तुम्हाला सोडणार नाहीये.
हे तुम्ही काय लक्षात घ्या. VI विशेष आर्थिक क्षेत्र बघा, स्थळ नवा रायपूर, लक्षात घ्या छत्तीसगड. आता रायपूर मध्ये दोन भाग आहे, नवा रायपूर आणि रायपूर. तर नवा रायपूरच्या एरियामध्ये बघा, भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवणे हा याचा एकमेव उद्देश आहे. बघा, टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, जागतिक तंत्रज्ञानाचा केंद्र आपल्याला बनवायचं आहे. आता मला सांगा, एआयचा वापर झाल्यामुळे काय होईल, एआय ला लंडनचा एखादा डॉक्टर सांगेल आणि एआय तुमचं इथं व्यवस्थितपणे ऑपरेशन सुद्धा करेल. व्यवस्थितपणे एआयचा यूज आहे असं समजू नका की एआयचा बाबा मिस यूज आहे यूज, परंतु कधी कधी मिस यूज सुद्धा होऊ शकते. पुढे बघा, प्रकल्पाचे स्वरूप आणि गुंतवणूक विकसित. बघा, हा प्रकल्प रँक बँक डेटा सेंटर्स या खाजगी कंपनीद्वारे विकसित केला जाणार आहे. एक महत्वाची रँक बँक डेटा सेंटर्स नावाची खाजगी कंपनी आहे, त्याच्याद्वारे. बघा, गुंतवणूक या प्रकल्पासाठी सुमारे 1000 कोटी रुपयाची गुंतवणूक प्रस्तावित आहे. भारत सरकार 1000 कोटीची गुंतवणूक करणार आहे. एवढं काहीच विचार करू नका. एआय इकॉनॉमिक झोन, लक्षात घ्या, स्पेशल इकॉनॉमिक झोन फॉर एआय म्हणजेच काय, SEZ, सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन फॉर एआय. लक्षात घ्या. विच सिटी, नवा रायपूर. लक्षात घ्या, या ठिकाणी नवा रायपूर छत्तीसगड मध्ये स्पेशल इकॉनॉमिक एआय सेक्टर झोन निर्माण झालेलं आहे. आर्थिक राजधानी एआयची. लक्षात घ्या, आर्थिक राजधानी किंवा सर्वात मोठा इकॉनॉमिक झोन भारत निर्माण करत आहे छत्तीसगड मध्ये. कुठे निर्माण करत आहे, छत्तीसगड मध्ये. आणि याचा उद्देश आहे भारतामध्ये तंत्रज्ञानाचा काय करणे, विकास करणे, हा महत्वाचा उद्देश आहे. पुढे बघा, भारताचा पहिला एआय स्पेशल इकॉनॉमिक झोन संदर्भात काही माहिती आपण दिली आहे या ठिकाणी. बघा, आपण भारतामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच काय, सेज 2005 पासून हा कायदा भारतामध्ये लागू केला आहे. बघा, आणि 10 फेब्रुवारी 2006 पासून याची काय केली आपण, अंमलबजावणी केली आहे. सेज ऍक्ट 2002, सेज ऍक्ट 2002 ला बघा, आणि या संदर्भाचा कायदा आपण पारित केला संसदेमध्ये 2005 ला, आणि याची लागू केला आपण 2006 ला. महाराष्ट्रातली सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन 2000 पासून आहे. महाराष्ट्र, लक्षात घ्या, पहिलं राज्य आहे महाराष्ट्र सेज लागू करणारा. लक्षात घ्या, स्पेशल इकॉनॉमिक झोन महाराष्ट्रातली 2000 मध्येच आहे. लक्षात घ्या. ऍग्रिकल्चर मध्ये, कृषी मध्ये मी सेज कायदा EPZ मी शिकवतो. आपल्या इकॉनॉमी मध्ये आहे, उद्योग मध्ये पण आहे, पण इकॉनॉमी आपल्या कृषीमध्ये, ऍग्रिकल्चर मध्ये हे आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल की कोणकोणते सेज मध्ये आहे, त्याची मर्यादा आहे. लक्षात घ्या, किती क्षेत्र पाहिजे, काय पाहिजे, आणि कोणकोणत्याला स्पेशल इकॉनॉमिक झोन देतो आपण, त्याचा फायदा काय आहे. सेजचा फायदा काय माहिती आहे का, आपल्याला एक्सपोर्ट वाढवायचा आहे. म्हणजेच काय, निर्यात वाढवायची, आपल्याला आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे, आणि यासाठी काही क्षेत्र आपण निर्माण करायचे. बघा, आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र EPZ 1965 मध्ये गुजरातच्या कांडला येथे स्थापन करण्यात आले आहे. कांडला, गुजरात हे खाजगी आहे. पहिलं खाजगी EPZ, लक्षात घ्या, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. म्हणजे जे प्रक्रिया झालेल्या वस्तू आहे तिथून काय करतो आपण, एक्सपोर्ट करत आहोत. कुठून, कांडला मधून गुजरात. भारतातलं सर्वात मोठं सेज मधलं EPZ क्षेत्र कुठं आहे, कांडला, गुजरात मध्ये. हे आशियातलं पहिलं आहे. लक्षात घ्या, आशियातलं पहिलं. महाराष्ट्रात कुठं आहे, स्लिम्स, याला आपण म्हणतो सांताक्रूज. मुंबईमध्ये कुठं आहे, सांताक्रूज. आणि पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी. लक्षात घ्या, हिंजवडी या ठिकाणी IIT सेक्टर आहे. लक्षात घ्या, IIT. इथून आपण IIT चे सुटे पार्क, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान काय करतो आपण, एक्सपोर्ट करतो. फॉर एक्झाम्पल, एखादं पेटंट म्हणा, त्याचबरोबर एखाद्या गोष्टी, तंत्रज्ञानाच्या काही गोष्टी आहे, फीचर्स आहे, तयार करणं हे महत्वाचं. समजा फॉर एक्झाम्पल, मला एखादा ऍप आहे, मला पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमचा एखादा ऍप पाहिजे, तर मला हे IIT सेक्टर वाल्यापासून मी किती काय घेईन, मदत घेईन. आणि याच प्रकारचं समजा आता आपल्या यवतमाळमध्ये एवढ्या गाड्या आहे बा, तर याच्यातून सगळ्या गाड्याचा आपल्याला कॅप्चर करायचा आहे. समजा सगळ्या गोष्टी, आता तुम्हाला गाड्या जर तुम्ही सिग्नल जर तोडलं समजा, तर ऑटोमॅटिक कॅप्चर होतोय कॅमेऱ्यामध्ये. बरोबर आहे. हे कोण काढलेलं आहे, हे IIT सेक्टर निर्माण केलेलं आहे. आता हा मोबाईल हे रेकॉर्डिंग होत आहे, कोण केलेलं आहे, हे IIT वाल्यांनी केलेलं आहे. तर ह्याच प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी IIT निर्माण करते. आणि हे कुठं आहे, ही जवळीला. बघा, सेजच्या संख्येत महाराष्ट्र भारतात 3ऱ्या क्रमांकावर असून इथे 30 क्षेत्र कार्यरत आहे. महाराष्ट्र नंबर 3 ला आहे. सुरुवात महाराष्ट्राने केली आहे, पण सध्या सेज मध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावर आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये. आता हे काऊन आणलं आपण, फक्त यावर प्रश्न विचारणार नाही विचारणार, पण सेज ऍक्ट जर विचारलं तर बेसिक GS आपल्याला महत्वाचा आहे, म्हणून याच्यात ही गोष्ट टाकलेली आहे.
की महाराष्ट्रात कधी होतं बाबा, महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे, तर 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि शेतच्या संदर्भात आपण याचा उद्देश काय आहे शेतचं, की भारताला सर्वात जास्त काय करायची आहे, निर्यात वाढवायची आहे. आणि या ठिकाणी फॉरेन करन्सी आपल्याला वाढवायची आहे. एका बाजूनं फॉरेन रेमिटन्सी वाढत आहे भारतात. रेमिटन्सी माहिती असेल काही लोकांना माहित नसेल. फॉरेन करन्सी रेमिटन्सी म्हणजे काय, जे काही लोक इंडियन सिटिझनशिप लक्षात घ्या, डायस्पोरा अंतर्गत किंवा मग कुठल्याही अंतर्गत ते तिथे दुसऱ्या राष्ट्रामध्ये राहत आहे आणि तिथून पैसे भारतात पाठवणं याला म्हणतात रेमिटन्सी. याला काय म्हणतात, रेमिटन्सी. आणि रेमिटन्सी मध्ये प्राप्त करणारा जगात नंबर 1 भारत आहे. लक्षात घ्या, रेमिटन्सी प्राप्त करणारा नंबर 1 कोण आहे, भारत आहे. पुढे बघा म्युझिकल रोड. बघा म्युझिकल रोड जय हो गाण्यानं सुरुवात केली आहे. म्हणजे या रोडवर संपूर्ण बघा म्युझिकल रोडचे आवरण केलं आहे. मुंबई मधला कोस्टल रोड लक्षात घ्या, म्युझिकल रोड म्हणून घोषित केलेला आहे. कोस्टल रोड लक्षात घ्या. साधारणतः 11 फेब्रुवारी 2026 याची सुरुवात झाली आहे. गाणे आहे जय हो. बघा 6.21 कोटी रुपये खर्च करून बीएमसी न हे तयार केलेलं आहे कोस्टल रोड. लक्षात घ्या म्युझिकल रोड. म्हणजे या रोडनं तुम्ही जर गेलात कोस्टल रोडनं, हा कोस्टल रोड म्हणजे समुद्राच्या वर असलेला मार्ग आहे. समुद्राच्या याच्यावर द्रुतगती मार्ग म्हणून कोस्टल रोड आहे. आणि भारतातली पहिल्यांदा अशा प्रकारचा समुद्रावर तयार केलेला रस्ता आहे, याला म्हणतो आपण कोस्टल रोड. आणि याच्यामध्ये तुम्ही जसं गेलात तर तुम्हाला काय होईल, गाणं ऐकायला येईल जय हो. स्लॅम डॉग मिलिनियर मधला, ज्याला ऑस्कर नामांकन दिलं होतं. बरोबर आहे. ऑस्कर नामांकनासाठी तुम्हाला भारतातलं गेलेलं पहिलं गाणं आणि त्याला ऑस्कर पुरस्कार आहे. बरोबर आहे. कोणाचं आहे ते गाणं, जय हो, ए.आर. रहमान. कोणाचं आहे, ए.आर. रहमानचं गाणं आहे. लक्षात घ्या. तर भारतातील पहिला असा प्रकल्प आहे. लांबी याची 500 मीटर आहे. हा संपूर्ण जो कोस्टल रोड आहे याची लांबी 500 मीटर आहे. वाहनाचा वेग 70 ते 80 किलोमीटर पर आवर इतका असावं, याच्यापेक्षा जास्त नसावं. काही ठिकाणी वाहनाचा वेग किती असावा हे लिमिट आहे. जसं की तुम्ही जर मुंबईला कधी जर गेला तर मुंबईला अशा प्रकारच्या लेन आहेत. अशा प्रकारच्या विविध लेन आहे. आणि या लेनवर ठरवलं आहे की या लेन मध्ये जर तुम्ही गेलात तर 60 किलोमीटर पर आवर, या लेनला गेला 80 किलोमीटर पर आवर, इथं जर गेलात तर 100 किलोमीटर पर आवर, इथं जर केलात तर 120 किलोमीटर पर आवर. म्हणजे ज्याला ज्या स्पीडनं जायचं त्याच लेन मध्ये जायचं. परंतु मुंबईमध्ये अशा प्रकारचं झिग झॉग गाड्या तुम्ही चालू शकत नाही. हे तुम्ही लेन तोडलं, डायरेक्ट तुम्हाला ड्रोन कॅमेरानं फाईन मारलेला आहे. तुम्हाला लेन तोडता येत नाही. जी लेन तुम्ही धरली मुंबई पुणे रस्त्यावर त्याच लेननं तुम्हाला जावं लागेल. लेन तोडलं तरी तुमच्यावर फाईन आहे. याच्यावर हायवेवर टू व्हीलरला परवानगी नाही आहे. याच्यावर गाई ढोरं जनावर यांना परवानगी नाही आहे. ओव्हरलोडेड ट्रकला परवानगी नाही आहे. ओव्हरलोडेडचा खालून रस्ता आहे आणि पायदळ टू व्हीलर वाल्याचा खालून रस्ता आहे. 2 प्रकारचे रस्ते वेगळे आहेत. या ठिकाणी तुम्ही जर थांबला बी तर तुम्हाला त्या ठिकाणी पहिलेच काहीतरी मेसेज तिथं करावा लागेल, नाही तर या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊ शकतो. कारण आपल्याला माहित नाही आहे. कारण मुंबईचे नियम फार वेगळे आहेत. म्हणून या ठिकाणी जो काही द्रुतगती मार्ग आहे तर या ठिकाणी याला जलद द्रुतगती मार्ग म्हणतो. तर या ठिकाणी स्पीड मेंटेनन्स करणं फार गरजेचं आहे. तर या प्रकारचा मुंबईमध्ये म्युझिकल रोड निर्माण केला आणि भारतातला हा पहिला आहे म्युझिकल रोड. कोस्टल रोड. कोणता रोड, कोस्टल रोड. लक्षात घ्या 500 मीटरचा हा रोड आहे आणि या रोडवर तुम्हाला जय हो हे गाणं लागणार आहे. पहिला प्रकल्प आहे त्यामुळे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवर सुरू. लक्षात घ्या 1995 बघा आस्फॉल्टॉन हा जगातील पहिला संगीतमय रस्ता डेन्मार्क मध्ये सुरू केलेला आहे. बघा असा जर प्रश्न तुम्हाला आला की भारतातली प्रयोग आहे वा महाराष्ट्रातली मुंबईमध्ये, पण सर्वात पहिल्यांदा संगीतचा रस्ता निर्माण करणारा जग कुठला बघा तर डेन्मार्क. कुठला सौरव, डेन्मार्क. लक्षात घ्या. फिल्म स्लॅम डॉग मिलियनियर मधला गाणं आहे. या सुखविंदर सिंग याचे गायक होते. लक्षात घ्या. पण संगीत आहे ए.आर. रहमान आणि लेखक आहे गुलजार. लक्षात घ्या कवी गुलजार काय आहे, लेखक आहे. तर 81 ऑस्कर 2009 मध्ये बेस्ट ओरिजिनल सॉन्ग म्हणून त्याला काय भेटला होता, पुरस्कार भेटला होता. पुढे बघा जगातील म्युझिकल रोड असलेले देश कोणकोणते देश आहेत तिथे म्युझिकल रोड आहे. बघा जागतिक आपल्याला करंट घडामोडी आपल्याला विचारल्या जातील. बघा म्युझिकल रोड फक्त एकच प्रश्न आहे, परंतु आपण याच्यावर सगळ्या गोष्टी विचारल्या जातील म्हणून सगळ्याच गोष्टी. कारण का त्या जय हो गाण्याबद्दल जर प्रश्न विचारला तर जय हो, जसं की तुम्हाला माहित आहे गाडीवाला आया घर से कचरा निकाल याच्यावर प्रश्न आलाय 2 वेळा. पण जे रोज ऐकत आहे त्याला प्रश्नाचं उत्तर नाही आलं ते कानफाट मारेल लेखाचं. अबे मी रोज ऐकतो का गाडीवाला आया घर से कचरा निकाल हे गीत कोण लिहिलं हा एकदा प्रश्न आला. आणि दुसरी वेळा असा आला गाडीवाला आया घर से कचरा निकाल हे संगीतबद्ध कोण केलं. म्हणजे जसं इकॉनॉमी मध्ये नोटावर जर प्रश्न आला की 500च्या नोटावर
कशाचं चिन्ह आहे, आणि हे जर नाही आला तर माणूस थवारीत मारते की हा प्रश्न. कारण असे प्रश्न आपल्याला फार हे आपण क्रिएटिव्ह बनून घेतो. जसं की क्रिकेट खेळणारे पोरं, आणि क्रिकेटवर जर प्रश्न विचारला, बरोबर आहे ना, त्या ठिकाणी त्यांना प्रश्न निर्माण होतो. कारण न्यूझीलंड इंग्लंड सोबत हरवून पाकिस्तानचं जरासे इरादे मजबूत करून टाकले, कारण पाकिस्तान सेमीफायनल मध्ये जाऊ शकतो. एक चान्स पाकिस्तानला भेटलाय, आणि श्रीलंका न्यूझीलंडच्या मॅचेसवर सगळं काही डिपेंड आहे. जर 65 रनापेक्षा जास्त धावसंख्येनं पाकिस्ताननं श्रीलंकेला जर हरवलं तर श्रीलंका सेमीफायनल मध्ये जाऊ शकतो. आणि भारताचा पण उद्या करूया मोरो क्वार्टर फायनल आहे, बरोबर आहे. आणि या क्वार्टर फायनल मध्ये काय होऊ शकते, जसं बॅटल ग्राउंड बटाली तर तुमची हरून गेली क्वार्टर फायनल मध्ये, तशाच प्रकारचं तुम्हाला माहिती आहे उद्या इंडिया वर्सेस वेस्ट इंडिजचा सामना महत्वाचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे वरुणराजाचं पण मेहरबानी आहे, काय होऊ शकते संपूर्ण पॉइंट टेबल मध्ये तुम्हाला दाखवलं आहे. तर बघा, जगातले म्युझिकल रोड असलेले देश जपान. बघा जपान, बघा सर्वात सरळ रस्ते जर कुठल्या राष्ट्रात असेल तर जपानमध्ये सर्वात सरळ 200 किलोमीटर पर्यंत सरळ रस्ते आहेत. ना आपल्यातले कदा असा टर्न इथून घाल, तसा टर्न इथून घाल, आणि मधात कोणी कुठेही उभं राहते. भारतातनी प्रवासाचे नियमच नाहीये. आणि उलट दुसऱ्या सांगतो, तुला कळत नाही का, सुज्ञ माणसाले लोक ठोकून जाते. कोण? जो माणूस रस्त्यावर लोफर पोटताय ना, तो चांगल्या माणसाला ठोकून चालला जातो, तरी त्याला काही बोलता येत नाही, तोच उपटून चालला जातो. बरोबर आहे. आपल्या भारतातनी ट्रॉफिकचे काहीच नियम नाही आहे, तरी लायसन्स तुम्हाला भेटते. नितीन गडकरीने सांगितलं होतं की भारतातली जर सर्वांचं जर लायसन्सचं जर चेकिंग केली, गाड्या चालवता येते का, तर भारतातील कितीतरी लोकांचं लायसन्स रद्द होऊ शकते, विशेषतः महिला वर्ग. अरे महिलांना कधी गाडी कंट्रोल बी होत नाही. काही काही लोकांचं पायी नाही पुरत, खाली बसून देते ते चाललं, साधं काम नाहीये. घाबरतात काही गोष्टी जी आहे ना, माणसानं आपल्यामुळे दुसऱ्याचा ऍक्सिडेंट नाही झाला पाहिजे, हा महत्वाचा आहे. पण भारतातील लायसन्स लोक लहान लहान लोकांना सुद्धा दिले जाते. त्यानंतर बघा होकायडो, लक्षात घ्या होकायडो या ठिकाणी सुद्धा आहे. त्यानंतर माउंट फुजी या ठिकाणी सुद्धा आहे. त्यानंतर गुल्मा या ठिकाणी सुद्धा आहे. बघा विविध प्रकारचे जगातले विविध रस्ते आहेत की त्या ठिकाणी म्युझिकल रोड आहे. आणि भारतातली सुद्धा कोस्टल रोड या ठिकाणी म्युझिकल रोड झालेला आहे. पुढे बघा अमेरिकेमध्ये सुद्धा आहे, जपानमध्ये आहे. त्यानंतर हंगेरी या ठिकाणी आहे म्युझिकल रोड. हंगेरी, जपान, लक्षात घ्या, अमेरिका या ठिकाणी म्युझिकल रोड आहे. आणि भारतामध्ये सुद्धा आहे. पुढे बघा आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन. बघा कर्करोग, सर्वात जास्त कर्करोग बघा चाइल्डहुड मध्ये कॅन्सर तुमचं वाढत आहे, जे लहान मुलं आहे. आता लहान मुलांमध्ये कॅन्सर बघा वाढण्याचं कारण काय आहे, आपण आजी आजोबा किंवा म्हातारे लोक यांच्या फार जवळ घेतो, आणि हे काय करतात, फार तोंडात तोंड टाकून काय करतात, पप्पी घेतात. लहान मुलाचं बघा जे ओठ असतात ना, ओठ, लहान मुलाच्या दात, तिची त्वचा अतिशय नाजूक राहते. आणि लहान मुलाचं तुम्हाला सांगतो मी, त्याची पापा घेऊच नाही जे लहान मुलं आहे, कारण त्याच्या स्किनला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकते. तुमच्या हाताने पण इन्फेक्शन होऊ शकते, बरोबर आहे, हाताने सुद्धा होऊ शकते, कारण आपल्या हातातली जर्म्स असतात विविध प्रकारचे, आणि याच्यामुळे काही होऊ शकतो, बरोबर आहे. पण आपण त्याची त्या प्रकारची काळजी घेत नाही, आणि याच्यामुळं विविध लहान मुलांमध्ये आईपासून म्हणा किंवा मग बऱ्याचशा गोष्टीमुळं तुम्हाला माहित आहे की सुरुवात बघा 2002 पासून याची आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन 15 फेब्रुवारी हा दिवस आहे, आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन. बघा याची स्थापना चाइल्डहुड कॅन्सर इंटरनॅशनल बघा CCI या संस्थेने केलेली आहे. उद्देश मुलांमधील कर्करोगाबद्दल जनजागृती करणे आणि या आजारपणाचा सामना करणाऱ्या व त्याच्या कुटुंबाच्या प्रती पाठिंबा दर्शवणे. बघा जगात सुमारे साधारणतः जर तुम्ही विचार केला तर किती आहे, 40,000 आहे का ते, 4 लाख. सोपी गोष्ट आहे का? 4 लाख बालकांना कर्करोगाचे निदान होते, आणि योग्य उपचार नाही मिळाल्यामुळे लोक मरतात. अरे मला सांगा ना, काही लोकांना माहितही नाही याला कॅन्सर झाला का, माहित आहे का, माहितही नाही. आणि आपलं माहित आहे का, आपण काही गोष्टी लपवतो, आपल्या थुंकीमधून रक्त, खोकला खोकताना समजा रक्त निघत असं. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो ब्रश करताना काही लोकांच्या दातातून रक्त निघते, ते कॅन्सर नाही आहे, पण डॉक्टरला दाखवा, तो स्कर्वी आहे. तो काय, स्कर्वी, व्हिटॅमिन C च्या अभावी होणारा आजार आहे स्कर्वी, की आपण व्हाईट पेस्ट घेतो, निघताना लाल आपण फेकतो. बघा बऱ्याचशा लोकांच्या दातातून रक्त निघते, त्या लोकांनी लगेच दाखवावं डॉक्टरला, नंतर ते इन्स्पेक्शन वाढत जाते, आणि नंतर तुम्हाला याचा प्रचंड त्रास होतो. आपण 100 रुपये 200 रुपयासाठी उद्या लाख रुपये खर्च करणार आहे, लाख रुपये, साधी गोष्ट नाहीये.
रक्ताचा प्रवाह थांबला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठं पायाला लागलं, हाताला लागलं तर ते रक्त गोठलं पाहिजे, थांबलं पाहिजे. पण कंटिन्यू जर रक्त चालू असेल, दुसरी गोष्ट, जर जखम बरी होत नसेल तर तुमच्या 100% शरीरात काय शुगर आहे. शुगर, आणि शुगर काय माहिती आहे होत आहे, जास्त आपण खाल्ल्यामुळे किंवा न खाल्ल्यामुळे सुद्धा शुगर वाढते. साखर खाल्ल्याला शुगर होते असं संकल्पना दूर ठेवा. आपल्या शरीरातली हालचाल मंदावली, तुम्ही जर काम करत नसाल तर तुम्हाला शुगर तुमची वाढते. आणि 100% जेवढी कॅलरी बर्न व्हायला पाहिजे तेवढी कॅलरी बर्न होत नाही, ऑटोमॅटिक शुगर वाढते, एक्स्ट्रा कॅलरीज. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या रोशनी मंदावणी, डोळे मंदावते. बरोबर आहे. त्याचबरोबर तुम्हाला बहुमूत्रता तुम्हाला निर्माण होते. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे. दुसरी गोष्ट, आता मंथली प्रॉब्लेम जेव्हा मुलींचे असं समजा, तर त्यावेळेस 4 दिवस 5 दिवस याच्यापेक्षा जास्त जर ब्लिडिंग जात असेल, 7 दिवस 8 दिवस, काही लोकांचा 15 दिवस, काही लोकांचा 20 दिवस, काही लोकांचा 25 दिवस सुद्धा जाते. आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की जर इतकं जर ब्लड शरीरातून जात असेल तर ते विकनेस किती वाढेल. हा आजार आहे. हा आजार आहे. इथं तुम्ही न लपवता डॉक्टर जवळ तुम्ही गेलंच पाहिजे आणि हे तुम्ही विचारलंच पाहिजे. हे जर नाही विचारलं तर भविष्यात तुम्हाला याचा परिणाम येण्याकरता तुम्हाला सर्वायकल कॅन्सर राहू शकते. विचारून घेणं आणि डॉक्टरला विचारणं हा फार महत्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन बघा, मुख्य लक्षणे कोणती? अचानक वजन कमी होणे, हाडे किंवा सांधेदुखी, सतत येणारा ताप जो औषधांनी बरा होत नाही. बघा काही लोकांना आठवड्याभरात ताप येते. बघा थकवा येणे, ताप येत राहणे, भूक न लागणे, थोडस खा वाटणे, बरोबर आहे, आळसपणा येणे, हे HIV चे पण लक्षण आहे. बरोबर आहे. तुमच्यापैकी किती लोकांना HIV असेल माहित पण नाही, कारण तुम्ही चाचणीच केली नाही. ब्लडच्या चाचणीने HIV चाचणी होत नाही, त्याची चाचणी वेगळी आहे. त्याची चाचणी वेगळी आहे. तुम्हाला कॅन्सर आहे की नाही ह्याची चाचणी वेगळी आहे. सगळ्याच्या चाचण्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. बघा, शरीरात कुठेही गाठ किंवा सूज येणे, कुठल्याही प्रकारची गाठ, लघवीतून रक्त येणे किंवा पोट फुगणे. बघा काही लोकांचं न खाता सुद्धा पोट फुगत राहते, खातच नाही, आणि त्यांना माहित आहे का असं जेवावं नाही वाटत. आणि जेवावं येणे वाटणं हे आजार आहे. तुम्हाला भूक लागली पाहिजे, कच्चातून भूक लागली पाहिजे, तुम्हाला खाऊ वाटलं पाहिजे, परंतु भूक लागते पण खाऊ नाही वाटत, हा सुद्धा आजार आहे. काही लोकांना बघा जेवणच नाही करावं वाटत, त्यांना चरावं वाटते, म्हणजे खाऊ वाटते काय, कुरकुरे टुरटुरे हे ते, पण भाजी पोळी त्यांना खाऊ नाही वाटत, हा आजार आहे. हा आजार आहे, लक्षात घ्या. पुढे बघा, डोळ्याच्या बाहुलीमध्ये पांढरा डाग दिसणे. डोळ्याची जे बाहुली आहे ना, जे आपल्या मधातली बाहुली आहे बघा, आपला असा डोळा आहे, बघा हे जी आपली बाहुली आहे काळी, बघा याच्यातनी पांढरा तुमचा जर डाग असणं, आपण त्याला टिक म्हणतो, टिक. आणि हा जर वाढत वाढत गेला तर मोतीबिंदी होते. माहितीये का, आपल्या शरीरातला सर्वात महत्वाचा ऑर्गन आहे डोळा. आणि डोळ्याने काही लोक असा असा चोळते, तो डोळा तुम्ही डायरेक्ट तुमची रोशनी कायम होऊ शकते बंद. डोळ्याला लक्षात घ्या, पाणी फक्त आपण हलकं मारावं. आणि ह्याचे लेन्स लक्षात घ्या, सगळ्या व्हेल तुम्हाला माहिती आहे, डोक्यापासून आहे, मेंदूपासून सगळ्यात महत्वाचा आहे ऑर्गन. डोळा सोपं नाहीये, डोळा फार नाजूक पार्ट आहे. डोळ्याला जर गरम वाफा किंवा जरासा कचरा जर गेला तर आपल्याला जगू नाही शकत. डोळा फार महत्वाचा, डोळ्याची आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि डोळा जर गेला जग संपून जाईल तुमचं, साधं नाहीये, लक्षात घ्या. पुढे बघा, दिवसाच्या या मोहिमेचे अधिकृत प्रतीक म्हणून गोल्डन रिबन हे आहे. गोल्डन रिबन बघा महत्वाचे गोल्डन रिबन आहे. त्यानंतर मुलांमधील कर्करोग हा संसर्गजन्य नाही, एकाकडून दुसऱ्याला होत नाही. कॅन्सर एकाकडून दुसऱ्याकडे होत नाही, हे लक्षात घ्या कधी कुठल्याही प्रकारचा. आता पहिलीच्या काळात कॅन्सर बऱ्याच लोकांना कशामुळे होतं, तंबाखूमुळे पहिले. त्यानंतर पहिलीच्या काळात कितीतरी महिलांना सर्वायकल कॅन्सर राहायचे, कारण ते गर्भवती राहायच्या आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचं तिथं अवेअरनेस नव्हतं, आरोग्याबद्दल जाणीव जागृती नव्हत्या. आणि पहिलेच्या महिला घाबरायच्या बिमारीला, पहिले माणसं सुद्धा घाबरायची. पहिले तर लोकांना मुळव्यांमुळे किंवा पाईल्समुळे सुद्धा कितीतरी लोकांना आजार व्हायचा कर्करोग. आज लोक जनरल आहे, कारण 100 पैकी 60% लोक पाईल्स वाले, कारण आपलं खाणं आणि आपली बैठक स्थिती आणि हिटेड पदार्थ आपण खाऊ राहिलो. मटण खात असं, चिकन खात लोक किती खाते, 1-2 पिसावर 2-4 पिसा लागते का आपलं, नाही, जनावरासारखं. पाव आला पाहिजे, अर्धा किलो आला पाहिजे, 1.5 पाव. अरे अबे ते पचल कधी बी, अख्खा तू चिकन खवराला, ते लेअर मध्ये पूर्ण चिकनचा थर भाजला तुझ्या अन्न नलिकेमध्ये, मग ते जाईल कसं.
आणि मला सांगा अख्खं चिकनचं लेअर बघा, इथून तुमचं पूर्ण इथपर्यंत चिकनचं संपूर्ण गेलाय, आणि वरून तुम्ही चपात्या बी हलू आले तेवढेच, आणि वरून रस्सा उघडला तर रस्साही फोडका मारवायला तेवढाच मसाला. आता मला सांगा त्याला पाणी लागते कमी, आणि मग ते वरून करते पंप लागते प्रेशर, मग पाईप कुठला तरी फाटणार ना, आणि हे येत नाही, मग काय होते, रक्त येते बाहेर 100%. बरोबर आहे. आणि हे 48 तास लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी हा पहाटे कुठे जाते, आणखी नाश्ताली सावजीचे पोहे आणखीन हानतेच तरी खाल्लं नाही पाहिजे. या ठिकाणी ब्रेक पाहिजे बघा, पीस 2-4 तुकडे ठीक आहे. हा जिम वर्क करत असाल तुम्ही मग खा, तुम्ही जर कॅलरी बर्न करत असाल मग खा, पण तुमची कॅलरी बघा स्पर्धा परीक्षा व्हायला कुठली पाव किलो अर्धा किलो ही गरज नाही एकट्या माणसाला, 2-4 पीस बस झाले. खाव तर सगळ्याला वाटते, तुम्हाला काय खाव वाटत नाही, सगळंच खाव वाटते, पैसे खाव वाटते नोकरी लागल्यावर बघा. तर हे कुठेतरी आपलं बदललं पाहिजे रुटीन, तर हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. बघा आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन, मुलांमध्ये कर्करोगाचे मुख्य प्रकार बघा. ल्युकेमिया हा रक्ताचा कर्करोग आहे, मुलांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य प्रकार आहे. हाडाच्या मध्येमध्ये पांढऱ्या पेशीची अनियंत्रित वाढ होते, अनियंत्रित. बघा तुम्हाला कधी कधी तुमचा एखादा असा सांधा दुखते, हात दुखते, बोट दुखते, कारण माहितीये का, समजा हे बोट आहे आणि तुमचं काही लोकांचं बोट दुखायला लागते, कारण माहितीये का, इथं रक्त गोठलेलं आहे. रक्त गोठलेला किंवा मग रक्तप्रवाह सुरळीत चालू नाही आहे. बघा काही लोकांचे सांधे दुखतात वयानुसार, कारण इथचा रक्तप्रवाह व्यवस्थित नाही आहे, तिथचं वंगण संपलेलं आहे. आणि हे बघा व्यायाम करा म्हणते डॉक्टर लोक, आणि व्यायाम केल्याने काय माहिती, सगळे बटन व्यवस्थित पाहिजे. बघा हा आपला बटन आहे, बटन आहे सगळे हे बघा, इथून आपण बटन जॉईन केलं, इकडून जोडलेलं आहे, इथून खालचे बॉल जोडलेला आहे, इथपर्यंत जोडलेला आहे. तर काढून पहा तुम्ही करते एक्सरे, तुम्हाला दिसल सगळे तुमचे जॉईंट जोडलेले आहे. पण एक जरी काही जरी तुटला समजा, किंवा एक जरी बटन गेलं, शर्टाचं बटन गेलं चालते, पण शरीराचं बटन महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी माहितीये का सगळ्या गोष्टी लागतील, आणि तुम्हाला प्रत्येकाचं पार्ट महत्वाचं आहे. कारण तुमचं हे जर दुखलं तुम्हाला असं वाटेल बापरे काही व्हा, पण हात नाही तुटाव, मग काय पाय तुटाव, असं वाटते पाय नाही तुटाव. बघा कमरीचा, काही लोकांना तर बघा जास्त वजन वाढलं आणि आपण जर व्यायाम, बघा काही लोकांना वाकणंच होत नाही खालपर्यंत, वाकणं बसणं बघा, स्वयंपाकाची बैठक जे आहे ना हे व्यायाम आहे. पण हे जर तुम्ही केलंच नाही, एक दिवस तुम्हाला बॅकबोनचा त्रास होईल, बॅकपेनचा त्रास होईल, 100% बॅकपेनचा त्रास होईल. चालला भाऊ काऊन रे सवऱ्या, बेल्ट बांधून चालला सवऱ्या असा, कारण बॅकपेनचा त्रास आहे. आणि लक्षात घ्या, जो कमरेतून गेला तो आयुष्यातून गेला, कमरेतून गेला, गाडीवर बसता येत नाही, कुठंच जाता येत नाही, कुठंच नाही, संपला माणूस, काहीच नाही करू शकत. कमर फार महत्वाची. असं समजू का की जाड्या माणसाला कमरे जर बारके बुरके बी दसकट भास्कट आहे त्याची बी प्रॉब्लेम आहे सगळ्या. म्हणून कशासाठी होते व्यायाम, अरे व्यायाम काय सगळे ऑर्गन ऍक्टिव्ह राहते ना. आणि काहीच नका करू, मी तर एकच म्हणतो बा, म्युझिक लावून टाका, दोन नाचलं करा आडजुडा, अरे व्यायाम होते ना. आणि हे म्हटलं नाही तुम्हाला सांगतो, कोणाच्या लग्नात फिरणार तर जात असं ना, नाचाचं काम करायचे खरंच. अरे मला सांगा भाजी वरण किती व्यायाम होईल ना, व्यायाम होत आहे ना. पण कधी जर केलं वर्षभरातून एकदा जर वाढण करायला गेला तर कमर वरच होत नाही, मग ते सवय पाहिजे ना, त्या सवयीनुसार ते आहे. तर लक्षात घ्या त्या सगळ्या गोष्टी आहे. बघा दुसरं बघा मेंदूतील गाठी, बघा मध्यवर्ती, बघा हे सायन्स मध्ये सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. मध्यवर्ती बघा मेंदूतील गाठी, मध्यवर्ती मज्जा संस्थेमध्ये होणाऱ्या या गाठी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लक्षात घ्या मेंदूतील गाठी. बघा काही लोकांच्या स्काल्पवर फुटकळी येतात, फुटकळी स्काल्प म्हणजे आपला डोकं, आणि या डोक्यावर फुटकळी येतात. बघा काही लोकांच्या घाम गड्डे म्हणतो त्याला आपण. पण काही लोकांचे डॅन्ड्रफ वाढून जाते, आणि डॅन्ड्रफ वाढला ते खाजवते, मग लगातार टेंबूर येते, मग ते रक्त फुटावं लागते. अरे जाय ना डॉक्टर जवळ जा, केस पूर्ण काढून घ्या, पोरगी असं समजा ते काढून नाही शकणार, परंतु डॉक्टर जवळ जा, दाखवा. हे घामामुळे उरायलं माहितीये का, तुम्ही केस डायरेक्ट बांधून ठेवता, कंटिन्यू दिवस रात्र बांधला गेला बुचंड, अरे ठेव ना मोकळं ठेवा जरा केस. अरे मग ठीक आहे ना, मुलांचं काही अडचण नाही, मुलांचे लहान आहे, पण मुलींना आवश्यक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शरीरासाठी घातक पडतात. लक्षात घ्या. पुढं लिम्फोमा हा रोग बघा, रोग प्रतिकार शक्तीशी संबंधित आहे पेशीमध्ये, लक्षात घ्या. आणि न्यूरोब्लास्टोमा लक्षात घ्या, मज्जातंतूच्या पेशीमध्ये सुरू होणारा कर्करोग आहे, जो सहसा पोटाच्या भागात आढळतो. बघा न्यूरोब्लास्टोमा लक्षात घ्या. आता बघा काही खाण्यामुळे सुद्धा आपल्याला पोटाचे चरबीचे आजार, आतड्याचे आजार होते माहितीये का.
समजा एखादे भाजीपाला आपण खाल्ला आणि ते भाजीपाला जर खराब असेल तर ते आपल्या आतड्यात जाते, अन्ननलिकेत, आणि त्या ठिकाणी काय होते, आपल्याला त्रास होते. दुसरी गोष्ट, आपण काही दूषित पाणी पिलं काही ठिकाणचं, ते आतड्यात जाते आणि नंतर आतड्याचा आपल्याला त्रास होतो. दुसरी गोष्ट, समजा एखाद्या जनावरावर जर आजार असेल, बरोबर आहे, एखाद्या जनावर आजार असेल आणि जनावर यानं खाल्लं या जनावरानं, बरोबर आहे, तर मग काय होईल, 100% आतड्याचा आजार होईल. मग सांगा, जनावर आपण काय जातो, ए हो दे रे बा, पाव किलो, 1 किलो, 2 किलो, पण तिला बिमारी कोणती आहे माहिती आहे का? बघा, कुठलंही जनावर कापताना पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तपासणी करून कापावं असा नियम आहे. कोंबडा किंवा कोंबडी, बकरा किंवा बकरी काही कापताना, पण आपल्या समोर कापत नाही, फक्त जायला रोहित या घेऊन ये, ठीक आहे ना सर, घेऊन आला, सम्यक मान कर बसलाच आहे. अरे भले बोलवलं का रे, अरे हो ये ना तू बी. बघा, हे साधं नाहीये. सगळे पार्ट, हे ऑर्गन, आपल्याला जे काही गोष्टी असतात ना, सोप्या नसतात. आणि फळं बी बघा, काही फळांना आतमधून बुरशी असते, बाहेरून असते, आपल्याला माहिती की त्याच्यात बुरशी आहे बाबा. काही लोक काय करते माहिती आहे का, समजा टोमॅटो आणते आणि एका साईडने जर कीड लागली असत तर तेवढं कापून फेकून देते, बाकीचं चांगलं आहे, अख्खा फेका. एवढं कंजूसपणा करू नका. मिरची सडलेली आहे, अर्धी शेवटची सडलेली, अर्ध कापून फेकते, अर्धी वापरते, पूर्ण फेका. एवढे गरीब तुम्ही नाही आहात, बरोबर आहे ना, ते पूर्णच फेका. पण तसं लोक करत दिसत नाही. काकडी जरा अशी खराब असतात तेवढी कापून टाकते, बाकीचं कांदा जरा खराब असतात तेवढं फेकते, आणि एकीकडे खराब आहे आंबट बाकी चांगला आहे वापरा. करू नका तसं. पुढे बघा, विल्म्स ट्यूमर हा किडनीचा कर्करोग असून सहसा 5 वर्षाखाली मुलांमध्ये दिसून येतो. लक्षात घ्या, विविध प्रकारचे आजार आहे आणि हे आजार तुम्हाला लहान मुलांमध्ये तुम्हाला दिसतात, आणि याचा तुम्ही नितांत काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन हा 15 फेब्रुवारी आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला CCI काय करत आहे, जाणीव जागृत करण्यासाठी मोहीम राबवत आहे. कारण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये 4 लाख पेक्षा बालकं दरवर्षी कर्करोगाचे बळी पडत आहे. स्त्री सुरक्षा योजना जशी लेक लाडकी योजना आहे, तशा प्रकारची केरळ सरकारनं अलीकडे स्त्री सुरक्षा योजना सुरू केलेली आहे. स्त्री सुरक्षा, बघा, स्त्री जवळ पैशाला किती खुश आहे पाहून घ्या तुम्ही, बरोबर आहे. स्त्रियांना सर्वात जास्त पैशाची क्रेज आहे, सर्वात जास्त सोन्याची, दागिन्याची. सोना जर नसला चालेल, पण तो अगोदर पैसा पाहिजे. 90% जर तुम्ही जर विचारलं मुलींना काय पाहिजे, मला सांगा ना, मुली प्रेम करताना सुंदर पुरासोबत करतात, पण लग्न करताना काळ्या डोंगळ्या टकल्या पोट्यासोबत काऊन करते? हा कधीतरी तुम्ही काऊन? कारण त्याला माहित आहे की हा पैशावाला आहे, हा परमनंट जॉबवाला आहे, बरोबर आहे ना. मग रोहित दाढी वाढून फिरवत राहते, पर्याय नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला एकच आहे की स्त्री यांचा जो पैसा टिकते, पण माणसाजवळ टिकत नाही. आपल्या घरात आपली आई बघा, पैसा व्यवस्थित घर चालवते. बाबा लगेच पैसा इकडे दे तिकडे दे, बाबाला नाही, आई सांगत राहते, अहो एवढा पैसा खर्च करू नका. प्रत्येक ठिकाणी बचत करणारी आहे स्त्री. बघा, आपली बहीण असेल, आपली आई असेल, कोणी असेल, बघा, सुरुवात बघा केरळ राज्य सरकारने केली आहे. अधिकृत लॉन्च 12 फेब्रुवारी 2026 ला, बघा, घोषणा ऑक्टोबर मध्येच केली होती. पिनराई विजयन यांनी लॉन्च केली आहे. बघा, पिनराई विजयन केरळाचे मुख्यमंत्री आहे. पहिला पेमेंट बघा 11 फेब्रुवारी 2026 रोजी हस्तांतरित करण्यात आला. आर्थिक सहाय्य, बेरोजगार महिलांना आर्थिक सहाय्य व मदत करण्यासाठी, आर्थिक अवलंबित्व कमी करणे याच्यासाठी ही योजना आणलेली आहे. स्त्री सुरक्षा योजना, बघा, सर्वात पहिल्यांदा भाग्यश्री योजना आहे मध्य प्रदेशमध्ये भाग्यश्री योजना. लक्षात घ्या, भाग्यश्री योजना लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहित आहे आपल्या महाराष्ट्रातली लेक लाडकी, लक्षात घ्या, लेक लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, लक्षात घ्या, बहीण. याच्यावर प्रश्न मागच्या वेळेस आला होता. तर विविध राज्यामध्ये महाराष्ट्रानं लेक लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याकडून घेतली, तर मध्य प्रदेश राज्याकडून घेतलेली आहे. शिवराज सिंग चौहान, लक्षात घ्या, त्या राज्याचे त्यावेळेस सीएम होते, आणि भाजप त्या ठिकाणी सत्तेवर आला, आणि महाराष्ट्रात सुद्धा ती योजना आपण घेतली आहे. तर केरळमध्ये सुद्धा या प्रकारचं पिनराई विजयन यांनी स्त्री सुरक्षा योजना सुरू केलेली आहे. आणि या प्रकारचं त्या ठिकाणी बघा, स्त्री सुरक्षा योजनेमध्ये किती पैसा भेटतो बघा. मासिक पेन्शन बघा 1000 रुपये प्रति महिना, पहिला हप्ता 10 लाख प्लस महिलांना वितरित होणार आहे. बघा, पेमेंट पद्धत थेट बँक खात्यात जमा होणार आहे. आणि 35 ते 60 वर्ष लोकांना हा पेन्शन सुरू केलेला आहे. जे 35 ते 60 वर्ष वयोगटातील महिला आहे, बघा, महाराष्ट्रात किती वर्ष वयोगट दिलाय रे लेक लाडकी? 21 वर्ष. 21 वर्षापासूनच्या वर, 18च्या 20च्या खाली जे काही नाही आहे,
गेले 21 आहे ते सगळे तुम्हाला माहित आहे लेख लाडकीमध्ये आहे. काही लोकांना पहिले वय वाढावं वाटत नाही, आता वाटते मग लेख लाडकी भेटते, लवकरात लवकर वय वाढलं पाहिजे. बरोबर आहे ना? लक्षात घ्या. तर 21 वर्ष या ठिकाणी 35 ते 60 वर्ष वयोगटात लोकांना पेन्शन सुरू केलेलं आहे. 1,000 रुपये प्रति महिना. स्त्री सुरक्षा योजना केरळ. मग केरळचं अलीकडे केरळ नाव सुद्धा झालंय. ते सांस्कृतिक अप्रोच आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. बरोबर बघा, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी बघा आणि ट्रान्सजेंडर महिलांचा सुद्धा याच्यात काय होणार आहे, समावेश होणार आहे. ह्या पात्र सुद्धा राहणार आहे. ट्रान्स महिलांना देखील काय होणार आहे, पात्र होणार आहे. बघा, केरळमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या काही महत्वाच्या योजना बघा. पिंक पोलीस पेट्रोल. बघा, जे काही दामिनी पथक आहे त्या प्रकारचं पिंक पोलीस पेट्रोल आहे. निर्भया केरळ. बघा, जे काही बलात्कार आहे, जे काही मुलांना छेडखानी जर केलं समजा तर त्याच्यावर डायरेक्ट तुम्हाला बलात्काराची केस. त्यानंतर अपराजित, जे काही मुली आहे अपयशी झालेल्या शालेय जीवनामध्ये उद्योगामध्ये त्यांना काय करणे, आर्थिक मदत करणे यासाठी योजना आहे. कुटुंबश्री. लक्षात घ्या, कुटुंबश्री ज्या महिलांना मुलं बाळ होत नाही त्या महिलांचं, त्याचबरोबर गर्भवती महिला या लोकांसाठी आहे कुटुंबश्री योजना आहे. तर या प्रकारच्या विविध प्रकारच्या योजना आहे. स्त्री सुरक्षा योजना. बघा, ही योजना बी माहित असली पाहिजे, ही पण माहित असली पाहिजे, ही पण आणि ही. फॉर एक्झाम्पल असंच विचारून टाकल सरकार आयोग की केरळमध्ये महिलांसाठी कोणकोणत्या योजना आहे किंवा पिंक पोलीस पेट्रोल योजना काय आहे. जसं आपण दिले, आपण दामिनी म्हणतो, महाराष्ट्राने काय दामिनी पथक आहे. आता दामिनी पथक काऊन दिलं, दामिनी नावाची एक सिरियल होती आणि त्या महिलांवर खूप मोठा पिक्चर पण आहे दामिनी नावाचा. बंद करो अदालत, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. बरोबर आहे. एका मुलींवर एका महिलांवर होणारा अन्याय यासाठी म्हणून दामिनी हे नाव आहे, लक्षात घ्या. आणि मग पिंक पोलीस पेट्रोल, निर्भया केरळ, अपराजित आणि कुटुंबश्री या प्रकारच्या स्त्री सुरक्षा योजनेसाठी विविध योजना सुरू करणारं राज्य कोणतं आहे, केरळ. पुढे चला. देशातील पहिला पाण्याखाली रस्ता कम रेल्वे बोगदा. पाण्याखाली, लक्षात घ्या, ब्रह्मपुत्रा नदीखाली, लक्षात घ्या, रस्ता तयार केला आहे. म्हणजे नदीच्या खालून वर पाणी आणि त्याच्या आतून आपण. बघा, तर आता हे विविध तुम्हाला असं वाटत असेल बा एवढे का रस्ते कमी पुरवले का, सायन्स येणे झोपून येते. माहिती का, तो किडा असतो ते वळवळत राहते, माहिती का, कारण त्याच्यातले लोक ते आहे त्यांना असं वाटते नवीन नवीन रस्ता वरून. बघा, आता वरून हायवे वरून काढलेले आपण रस्ते, खालून काढतो, बोगद्यातून काढतो. लक्षात घ्या, नवीन नवीन शोध. बघा, हा रस्ता कम रेल्वे बोगदा आहे, लक्षात घ्या, देशातील पहिला आहे. आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीखालील बघा 15.79 किलोमीटर लांबीच्या ट्विन ट्यूब अंडर वॉटर बोगदा, ट्विन ट्यूब अंडर वॉटर बोगदासह 33.7 किलोमीटर लांबीचा 4 लेन. बघा, 4 लेन ऍक्सेस. लक्षात घ्या, रस्ता पण आहे, रेल्वे पण बोगदा आहे. 4 लेन आहे. बघा, या ठिकाणी रेल्वेचा चालू आहे, या ठिकाणी रस्ता कम रेल्वे बोगदा. आणि आसाम, लक्षात घ्या, ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्ये आहे, लक्षात घ्या, साधारणतः 33.7 किलोमीटर लांबीच्या 4 लेन आहे. 4 लेन आहे 33.7 किलोमीटरच्या. बघा, रस्ता बघता, एका ठिकाणी आपण बघितलं कोस्टल रोड, तिथं गाणे आहे, म्हणजे तिथं गेले तुम्हाला गाणे ऐकायला भेटलं. समुद्राच्या वर, समुद्रातून रस्ता, इथं ब्रह्मपुत्रा नदीच्या खालून रस्ता. बरोबर आहे. पुढे बघा, ऍक्सेस नियंत्रित ग्रीनफील्ड कनेक्टिव्हिटी म्हणजे प्रदूषण विरहित रस्ता आहे. ग्रीनफील्ड, लक्षात घ्या, कसं आहे, प्रदूषण विरहित. त्यानंतर गोहपूर NS-15 आणि नुमलीगड NS-1715, लक्षात घ्या, 715 यांना जोडेल, ज्यामुळे अंतर 240 किलोमीटरवरून 34 किलोमीटर कमी होत. बापरे, किती किलोमीटर कमी झाले, 240 किलोमीटरचं अंतर फक्त 34 किलोमीटर होणार आहे. किती पैसा वाचला, किती पैसा वाचला. म्हणून सायन्स लोकांनी हे केलं. कारण मला सांगा, आता आपल्या इथं नागपूर ते यवतमाळ काय येणार आहे, मेट्रो. आता मेट्रो जे आहे याचं काय होते, वेळ वाचते. वेळ वाचू राहिला ना. सोपान किराम चालला, कैल बा टी शर्ट घ्यायला कुठं, नागपूर. शिक्षणाला चालला पोरग नागपूरून यवतमाळ, अरे 2-2.5 घंट्यात निघून राहिलं ना. सर्वसामान्य माणूस, अरे वेळ महत्वाचा आहे ना. एखाद्या माणसाचा समजा 1000 रुपये ड्युटी पाडून जर नागपूरला जात काम करत असेल, वेळ महत्वाचा आहे ना. दिवसभर जर गेला समजा सौर नागपूरले, तर संध्याकाळी ड्युटीवर जाऊ शकते ना. ती ड्युटी त्याची बुडत नाही ना. महत्वाचं काय, आपलं काम करून वेळेचं बघत. लोकांजवळ पैसा लय आहे, आता वेळ नाही आहे, आणि ज्याच्याजवळ वेळच वेळ आहे त्याच्याजवळ पैसा नाही आहे. ते काय लक्षात घ्या, ज्याच्याजवळ वेळ खूप आहे ना त्याच्याजवळ पैसा नाही आहे. तो बघा, आणि तो दुसऱ्याला कमाई करून देतो. जो रिकामा आहे तो कमाई काय करतो, दुसऱ्याला करून देतो, तो स्वतः करत नाही. पुढे बघा,
स्वतंत्र नागरी धोरण सुरू करणारा केरळ हे पहिलं राज्य आहे. स्वतंत्र नागरी धोरण लक्षात घ्या. स्वतंत्र नागरी धोरण लागू करणारं केरळ हे पहिलं राज्य आहे भारतात. लक्षात घ्या. स्वतंत्र नागरी धोरण लक्षात घ्या. 13 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली याला मंजुरी देण्यात आली. तुम्ही एक बघत असाल प्रत्येक केरळ राहतेच काही ना काही आहे ना. प्रत्येक हे काऊन माहितीये का, इथं सगळे लोक हुशार आहे. हो ना, अरे टॅलेंटेड लोक आहे ना केरळमध्ये. काही ना काही ए आय राहू दिले का त्याले, कुठं गरीबाचा असो ते विविध योजना असो, काही ना काही केरळ राहतेच दरवेळेस. आणि ऑप्शन मध्ये जर काही वाटलं समजा काही ऑप्शन जमत नसेल तर केरळ हाणून मोकळे राहा. कधी कधी जर जमलं नाही आपल्या डोकं जर चालत नसेल समजा तर केरळ प्रयत्न करता. पुढे बघा, या धोरणाची घोषणा 2023-24च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. बघा 2050 पर्यंत राज्यातील 80% लोकसंख्या आहे शहरी भागात राहण्याचा अंदाज आहे. म्हणून बघा स्वतंत्र नागरी धोरण म्हणजे काय, नागरी वस्ती शहरीकरण. आज तुम्हाला माहित आहे सर्वात मोठं नागरी वस्ती असलेलं राज्य कोणतं आहे, तामिळनाडू. सर्वाधिक जास्त नागरी वस्ती असणार 2 नंबरला महाराष्ट्र आहे. 2 नंबरला महाराष्ट्र आहे. आणि परंतु नागरी धोरण नाही आहे. केरळामध्ये नागरी धोरण सुरू केलेलं आहे. एकमेव राज्य आहे. लक्षात घ्या. भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन शाश्वत आणि नियोजित शहरी विकास साधणे हा हेतू आहे. बघा भविष्यात सगळे लोक शहरातच जाणार आहे. मग सगळे खेडच आपण नागरी करून टाकू ना. सगळ्या खेड्यातच मोठमोठ्या सुविधा करून आपण. आता मला सांगा लहान लहान वस्तीचे गावं राहण्यापेक्षा मोठमोठ्या वस्तीचे जर गावं राहिले तर त्याचं सोयी सुविधा देणं सोपं जाते आणि शाश्वत विकास होते आणि प्रत्येकाची प्रगती होते ना. आज मला सांगा आज आपली आर्थिक विषमता आहे शहरी आणि ग्रामीण. गरीब राहण्याचं कारण ग्रामीण मध्ये आहे ना. मग ठीक आहे, पण आपल्याला शाश्वत विकास पाहिजे म्हणून काही लोक ग्रामीण भागात राहतात. इको फ्रेंडली त्यांना वातावरण पाहिजे, परंतु त्या लोकांचं डेव्हलपमेंट बी झाली पाहिजे. म्हणून केरळ सरकारनं काय केलंय की 2050 पर्यंत सर्वांना नागरी धोरण आपण लागू करायचं आहे. आणि नागरी धोरणाचा महत्वाचा काही घटक आहे. कोणकोणत्या गोष्टी बघा. सर्वसमावेशक विकास करायचा आहे. गरीब आणि अल्पसंख्याक लोकांचा काय परवडणारी घरे आणि त्याला मूलभूत सुविधा द्यायचा आहे. आणि 24/7 पाणी पुरवठा करायचा आहे. सांडपाण्याचा निचरा करायचा आहे. मेट्रो, सायकल ट्रॅक, पादचारी रस्ते द्यायचे आहे. डिजिटलायझेशन करायचं आहे. स्मार्ट सिटी सुद्धा त्याचा अवलंब करायचा आहे. आणि आर्थिक सक्षमीकरण करणे. बघा सगळ्या सोयी सुविधा देणे, सक्षमीकरण करणे हाच उद्देश आहे. नागरी धोरण लागू करणारं पहिलं राज्य तो म्हणजे केरळ. परंतु सर्वात जास्त नागरीकरण असलेले शहर कोणतं राज्य, तामिळनाडू. महाराष्ट्र नंबर 2 ला. पण नागरी धोरण यांनी निर्माण केलेलं नाहीये. ओल्ड चिकी बघा, ओल्ड चिकी भाषिक सक्षमीकरण 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. ओल्ड चिकी या लिपीच्या शताब्दी समारंभ झाला. बघा ओल्ड म्हणजे लेखन. लक्षात घ्या ओल्ड चिकी ही लिपी आहे. बघा ओल्ड म्हणजे लेखन आणि चिकी म्हणजे चिन्ह. बरोबर आहे. आणि याला साधारणतः 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि यासाठी कॉइन आणि स्टॅम्प काय केलेले आहे, रिलीज केलेले आहे. हा त्याचा संकल्पाचा उद्गात आहे. लक्षात घ्या. साधारणतः 16 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आलं होतं. कारण ओल्ड चिकी या लिपीचं काय करणे, महत्व अधोरेखित करणे, कारण याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणून. आणि यासाठी कार्यक्रम सुद्धा दिल्लीमध्ये झाला होता. ओल्ड चिकीचा इतिहास बघू आपण थोडस. बघा जो काही चिकी लिपी आहे महत्वाची, चिकी लिपीच्या 100 वर्षाच्या निमित्त भारत सरकारकडून नाणी आणि टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले आहे. नाणं आणि टपाल तिकीट. 1925 ला पंडित रघुनाथ मुर्मू यांनी विशेषतः संताली भाषेसाठी ओल्ड चिकी लिपीचा वापर केलेला आहे. लक्षात घ्या पंडित रघुनाथ मुर्मू याचा ओल्ड चिकी म्हणजे सर्वात महत्वाचा वापर करणारा लक्षात घ्या ओल्ड चिकीचा तर पंडित रघुनाथ मुर्मू. 2003 मध्ये भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. बघा 92वी घटना दुरुस्ती करण्यात आली, यानुसार याचा समावेश करण्यात आला. बघा संथाली धनात्मकतेचे अचूक प्रतिनिधित्व करण्यासाठी ओल्ड चिकीचं डिझाईन केलेली लिपी 30 अक्षरे आहेत. बघा ओल्ड चिकी ही संथाली भाषेची अधिकृत लिपी आहे. बघा संथाली भाषेमध्ये तुम्हाला अलीकडे भारताचं संविधान हे तयार झालेलं आहे. बरोबर आहे. आणि हे ओल्ड चिकी काय आहे, लिपी आहे. आणि याला ओल्ड फक्त एवढं लक्षात घ्या ओल्ड चिकी नावाची लिपी आहे. त्याला 100 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त कॉइन्स आणि नाणं भारत सरकारनं सुरू केले आहे. बघा ओल्ड चिकी संदर्भात भाषेबद्दल सर्वात मोठी मुंडा भाषा संथाली. बघा भाषाकुल ऑस्ट्रो एशियाटिक मध्ये याचा भाषाचा कुळ आहे. लिपी ओल्ड चिकी. बघा निर्माते पंडित रघुनाथ मुर्मू यांनी या लिपीचं काय केलेलं आहे, निर्माता आहे. आणि या ठिकाणी 92 घटना दुरुस्ती 2003 ला झाली आहे. याची अंमलबजावणी बोलणारे प्रदेश बघा
झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, छत्तीसगड संताली भाषा बोलणारे प्रदेश झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम म्हणजे विशेषतः जे आदिवासी राज्य आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ओल्ड चिकी लिपीचा वापर होतो आणि या ठिकाणी संताली भाषा बोलली जाते आणि संताली भाषेची लिपी कोणती आहे? ओल्ड चिकी. जसं मराठी भाषा आहे, मराठी भाषेची लिपी कुठली आहे? देवनागरी आहे. भाषा मराठी आहे पण लिपी आपली कुठली आहे? देवनागरी आहे. तशा प्रकारचं ओल्ड चिकी आहे. त्याला 100 वर्ष पूर्ण चालले आहे. G7 शिखर परिषद बघा, G7 शिखर परिषदेवर प्रश्न विचारला जाईल. G7 बघा, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताच्या पंतप्रधानांमध्ये लक्षात घ्या पंतप्रधानांना फ्रान्समध्ये होणाऱ्या 52व्या G7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. बघा फ्रान्समध्ये होणार आहे G7 शिखर परिषद त्यासाठी आमंत्रित केलं आहे. बघा G7 शिखर परिषद ही जागतिक आर्थिक स्थिरता व हवामान बद्दल याच्यावर भूराजकीय मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जगातील 7 प्रगत राष्ट्रांनी निर्माण केलेली संस्था आहे. G7 हवामानावर चर्चा करते, आर्थिक विकासावर चर्चा करते, विविध तंत्रज्ञानावर चर्चा करते आणि आर्थिक स्थिरता. बघा यावेळेस G7 होणार आहे कुठं? फ्रान्स. स्थळ आहे एव्हियन, फ्रान्स. एव्हियन या ठिकाणी G7 शिखर परिषद जगातले 7 प्रगत राष्ट्रांनी निर्माण केलेली संस्था आहे. 7 गट. बघा G7 मध्ये कोण कोण आहे बघा महत्वाचे. युनायटेड स्टेट्स लक्षात घ्या, USA, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा. बघा युनायटेड स्टेट्स म्हणजे USA आणि युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा महत्वाचे राष्ट्र आहेत ज्यातून आर्थिक सक्षम. त्यानंतर बघा युरोपियन युनियन कौन्सिल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षाद्वारे प्रतिनिधित्व केलेले एक गैरगणित सदस्य म्हणून सहभागी होते. बघा G7 परिषदेचा इतिहास बघा. 1975 ला ही परिषद फ्रान्समध्ये स्थापन करण्यात आली. 1975 ला याची स्थापना आहे. बघा 1973 ला ऑइल क्रायसिस, तेलाचा पहिला झटका होता कारण तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या. बघा जे काही गल्फ कंट्री होत्या यांच्यावर काही निर्बंध लादलं होतं आणि पेट्रोल डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या आणि तेलाचा झटका भारताला सुद्धा पडला होता. पुढे बघा आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी या लोकांनी काय केलं? हे निर्माण केलेलं G7 शिखर परिषद फ्रान्समध्ये परिषद भरवली. बघा पहिले G6 ते G7 मला कॅनडाचा समावेश हा 7वा झाला. पहिले G6 होतं. 1975 ला काय होतं? G6 आणि 7वा राष्ट्र कुठला आला? कॅनडा. मग काय झालं? G7. बघा ज्यामुळे उत्तर अमेरिकन प्रतिनिधित्व आणि आर्थिक समन्वय मजबूत झाला. बघा G8. बघा G8 चा टप्पा 1997-2014 मध्ये पाश्चात्य अर्थव्यवस्थेची एकात्मता वाढवण्यासाठी रशिया शीत युद्धानंतर सामील झाला, परंतु 2014 मध्ये क्रिमियाच्या विलीनानंतर निलंबित करण्यात आला. बघा क्रिमियामध्ये एकही महत्वाचं युद्ध घडलं आणि या युद्धामुळे रशिया याच्यातून निलंबित करण्यात आलं आणि G8 ऐवजी G7 झालं. बघा G7 परिषद 1975 ला फ्रान्समध्ये भरली. पहिले G6 होतं आणि G7 कशामुळे झालं? कॅनडामुळे. मधात रशिया पण आलं. बघा रशिया साधारणतः 27 ते 2094 पर्यंत रशिया सदस्य होता पण रशिया बाहेर पडला. बघा क्रिमिलिया नावाचा या ठिकाणी महत्वाची घटना घडल्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे हे G7 झालं आणि या वर्षी G7 ची शिखर परिषद ही भरत आहे आणि यासाठी भारताला सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे. बघा ही G7 शिखर परिषद जे होणार ही 52वी राहील. किती राहणार आहे? 52वी. 52वी G7 शिखर परिषद तुम्हाला कुठं होणार आहे? तर फ्रान्समध्ये. फक्त एवढं विचारते 52वी किंवा जोड्या लावा विचारल. 52वी कुठे? 51 बघा 51वी G7 शिखर परिषद कानास्किस अल्बर्टा कॅनडा. कानास्किस अल्बर्टा कॅनडा मध्ये. 50वी बघा फासानो अपोलिया इटली. 49वी हिरोशिमा जपान. हिरोशिमा नागासाकी आपल्याला माहित आहे. त्यानंतर 48वी बवेरिस आल्प्स जर्मनी. बरोबर आहे. बाकीचे काही विचारते 2-4 माहित पाहिजे. 51, 50, 49, 48 एवढ्या परिषदा 100% वाचून जा. G7 शिखर परिषद 2026 कुठं? फ्रान्स. एव्हियना फ्रान्स. एव्हियना फ्रान्स या ठिकाणी लक्षात घ्या. एव्हियना फ्रान्स 2026 मध्ये. याच्यातली 7च राष्ट्र आहे. 1975 मध्ये हे गट समूह निर्माण झालं होतं त्यावेळी G6 होतं. नंतर G7 कॅनडामुळे झालं. कोणामुळे झालं? कॅनडामुळे झालं. नंतर G8 कोणामुळे झालं? रशियामुळे झालं. रशियामुळे 14 ला काय घडला? बाहेर पडला म्हणजे त्याला निलंबित करण्यात आलं कारण याचं उल्लंघन केलं म्हणून. पुढे चला. इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर. इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर तुम्हाला माहित आहे की आपल्या खेळाडू कोण आहे? ते खेळाडू महत्वाची स्मृती मानधना. बघा BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 पुरस्कार यांना मिळालेला आहे. सर्वात चांगली क्रिकेटपटू.
स्मृती मानधना. लक्षात घ्या, माणसानं कुठल्या तरी क्षेत्रात प्रगत राहा. माणसानं बरंच आपल्या आयुष्यात जन्म झालाय. बघा, या स्त्रीच्या आयुष्यात कितीतरी प्रसंग आले, पण ही डगमगली नाही. जगात तिचं लग्नाच्या कार्ड पत्रिका छापल्या, सगळ्या मैत्रिणी सुद्धा लग्नाला आलत्या. त्याच्यासाठी तुमच्या लाईफ मध्ये जर असा प्रसंग झाला तर तुम्ही मरून गेले असते. मै बदनामी झाली, मै बदनामी बिदनामी काही होत नसते. तुम्ही जर उभे राहिला तर बदनामी कमी होत असते. पण तुम्ही जर लपून राहिला, तुम्ही जर पळवाटा केल्या तर बदनामी वाढत जाते. माणसानं तिथं थांबलं पाहिजे चिकाटीनं. आणि स्मृती मानधना, बघा स्पोर्ट मध्ये त्यांनी वर्ल्ड कप सुद्धा भारताला जिंकून दिलं. बघा, सांगलीची आपली मराठमोळी मुलगी आहे, दिसायला सुंदर आहे, टॅलेंटेड आहे, खेळामध्ये पुढे आहे, सगळ्या गोष्टी ती आयुष्यातली दुःख पचवले सुद्धा आहे. परंतु पापा की परी, वडिलांसाठी सर्व काही. कारण त्याच्या वडिलांची तब्येत खराब झाली, त्याच्याच प्रकारात ती समोरचा माणूस किती बोगस आहे हे कळलं आणि ह्याच्यामुळे तिचं लग्न मोडलं. काही घटना चांगल्याच होत असतात, बरोबर. फक्त आपल्यातली चांगलं ते शोधावं लागते, बरोबर आहे ना. पुढे बघा, बीबीसी इंडियन स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2025 ला याला घोषित करण्यात आलाय. हा पुरस्कार 16 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे काय पार पडला. बघा, याच्या नेतृत्वाखाली आपण विश्वचषक जिंकला आणि आरसीबीला सलग दुसऱ्यांदा काय झालं, WPL वुमेन प्रीमियर लीग यांनी जिंकून दिलं, बरोबर आहे ना. म्हणजे ज्या गोष्टी आरसीबीच्या कप्तान विराट कोहलीला फक्त एकदा करता आलं. चांगले चांगले खेळाडू होते, AB डिव्हिलियर्स होता त्यात नाही, बरोबर आहे, महत्वाचा खेळाडू आहे. परंतु क्रिस गेल होता सुरुवातीच्या काळात नाही, पण तरी सुद्धा त्यांना आरसीबीला जिंकता आलं नाही. पण शेवटी विराट कोहलीनं जिंकून दिलं ट्रॉफी. परंतु या मुलीनं विशेषतः 2 वेळा WPL जिंकवलं आणि भारताला विश्वचषक चॅम्पियनशिप सुद्धा बनवलं. आणि मोठे संकट होते आणि म्हणून इंडियन स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2025 ची स्मृती मानधना याला आपण घोषित पुरस्कार केलेला आहे. बघा, विविध पुरस्कार आहे. बघा, प्रथम पुरस्कार भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधू यांना देण्यात आला होता. बघा, पुरस्काराची सुरुवात 2021 पासून सुरुवात केलेली आहे. हा पुरस्कार 8 मार्च 2020 ला, बघा, सुरुवात पासून 8 मार्चला देण्यात सुरुवात घोषित केली होती. 2020 ला 8 मार्च काय आंतरराष्ट्रीय महिला दिन. तुम्हाला माहित आहे, आपल्या यवतमाळमध्ये सुद्धा 8 मार्चला महत्वाच्या घडामोडी होतात आणि महिलांच्या संदर्भात विविध स्पोर्ट होतात. या ठिकाणी तर 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त विविध खेळ असतात महिलांसाठी. स्पोर्ट असेल, कल्चरल अप्रोच असेल, रॅम्प वॉक असेल, मिस सौंदर्यवती स्पर्धा असेल, विवाहित लोकांसाठी आहे. तर बघा, तर ह्या साधून नवी दिल्लीत काय केला, कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्रातील पहिले जात मुक्त गाव, बघा, अहमदनगर मधील, ज्याला अहिल्यानगर आपण म्हणतो, सौंदाळा. लक्षात घ्या, जात मुक्त. बघा, जाता जात नाही ती म्हणले जाते जात, बरोबर आहे. बोलबेडू, बघा, तुम्ही युट्यूबवर किंवा गुगलवर किंवा मग फेसबुकवर बोलबेडू जिथे तुम्हाला दिसत हे योग्य माहिती आहे, बोलबेडू. पण काही ठिकाणी म्हणजे तुम्हाला फेक राहतात. फेसबुकवर बघा, युट्यूबवर बघा, बऱ्याचशा गोष्टी फेसबुक काय असतात, फेक असतात. म्हणजे कोणी दाखवत आहे, इथं विराट कोहली दाखवत आहे, विराट कोहली हसन रजासाठी बाबा, किंवा आपला तो बॉलर कोणतो सिराज, याच्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करू राहिला, तिकडून रोहित शर्मा दाखवू राहिला. हे अशा फेक असतात, हे जे आहे ना फेक असतात. काही रिअली जे असतात नाही, बोल भिलू सारखं काही असलं तरी रिअल आहे. बघा, सौंदाळा गाव, लक्षात घ्या, या ठिकाणी नेवासा तालुका, जिल्हा अहिल्यानगर 5 फेब्रुवारी 2026 रोजी एका विशेष ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला की आपल्या गावात कोणाचीही जातीनुसार कोणाचीही विभागणी करता येणार नाही आणि कोणाचीही जात ला महत्व देण्यात येणार नाही. कुठल्याही जातीतनी कोणीही राहू शकतो, कुठल्याही जातीसोबत विवाह होऊ शकतो, कुठल्याही जातीसोबत एकमेकाचा कल्चरल अप्रोच एकत्र राहू शकतो. सगळे सण समारंभ सगळ्यांचे एकत्रच, कुठल्या धर्माचे जातीचे वेगळे नाही. गणपती असेल वेगळं एकत्रच, मोहरम असेल, ईद असेल, सगळं एकत्रच. सगळ्याच लोकांनी सगळे सामूहिक कार्यक्रम करायचे आणि हे चांगला उपक्रम आहे. या ग्रामसभेने घेतला. सौंदाळा, लक्षात घ्या, जातमुक्त गाव कुठलं, सौंदाळा. या संदर्भातलं पहिलं जातमुक्त गाव आहे. बघा, घोषवाक्य आमची जात मानव. बघा, हे या उपक्रमात मुख्य ब्रीदवाक्य आहे. बघा, आमची जात कुठली आहे, मानव. असं जर सगळ्यांनी जर केलं तर सर्वात चांगलं आहे. आमची जात मानव, जातीवाचक आडनावाचा त्याग केलाय. बघा, आपल्या गावकऱ्यांनी आपल्या नावापुढे जातीवाचक आडनावे न लावण्याचा आणि शाळा शासकीय कागदपत्रामध्ये केवळ वडिलाचे नाव वापरण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतलाय. जात नाही ठेवायची, कारण आपल्या याच्यावर असते जात, ते जातच नाही वापरायचं. तर बघा, समान अधिकार, गावातील मंदिरे, पाणी पुरवठा केंद्र, स्मशानभूमी आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही जातीच्या व्यक्तीला भेदभाव करता प्रवेश असेल. बघा, काही काही स्मशानभूमी वेगळे आहे. गावातून तुम्ही जर खाव खेळत नाही गेलात, नाही बा या धर्माची स्मशानभूमी इथं, या धर्माची तिथं, त्या जातीत लोक इथं आहे, गावात आताही आहे.
आणि लग्न सुद्धा काही लोकांचे मंदिरात होते, काही लोकांचे विहारात होते, काही लोकांचे मस्जिद समोर, काही लोकांचे गुरुद्वारासमोर. असं नाही, सगळ्या जातीतले धर्मातले आपण माणूस आहोत आणि माणूस हे जी आपली जात असली पाहिजे. म्हणून सौंदाळा या गावानं अशा प्रकारचा उपक्रम राबवलाय. निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे. आणि हे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते की महाराष्ट्रातील पहिलं जातमुक्त गाव कोणतं आहे? अहिल्यानगर मधलं नेवासा तालुक्यातलं सौंदाळा. कुठलं गाव? सौंदाळा. चला, महाराष्ट्रातील इतर महत्वाचे प्रसिद्ध गावं घोषित बघा. पहिले पुस्तकाचे गाव भिलार, महाबळेश्वर, सातारा. मधमाशाचे गाव तुम्हाला माहित आहे, मधाचे गाव मंगळ, महाबळेश्वर, मधाचे गाव मध. त्यानंतर बघा माळदी पैसे ग्राम, मांचीवाडी, सातारा. पहिले फुलपाखराचे गाव पवना, सातारा. पवना लक्षात साताऱ्यामधलाच आहे. माळदी पै स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव सतनवाडी, नागपूर. याच्यावर प्रश्न आला होता, स्मार्ट आणि इंटेलिजंट. आता कंबाईनमध्ये प्रश्न तुमचा आला, सतनवाडी, नागपूर. माळदी पहिले कवितांचे गाव उभादांडा, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. कविताचे गाव म्हणजे त्यांनी कविताच आहे, बरेचसे पुस्तक आहे. उभादांडा, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला. वेंगुर्ला या ठिकाणी सुपारी सर्वात जास्त सापडते, वेंगुर्ला. बरोबर आहे, सुपारीचे झाडं खूप आहे वेंगुर्ला या ठिकाणी. महाराष्ट्रातील पहिले आदर्श गाव हिवरे बाजार, अहिल्यानगर. या प्रकारचे महत्वाचे आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर विचारलं तर आपल्याला हे महत्वाचे गावं लक्षात आले पाहिजेत, म्हणून ही गावाची यादी दिलेली आहे. हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. विज्ञान शहर तुम्हाला माहित आहे, विज्ञान शहर आज तुम्हाला विज्ञान दिवस आहे, 28 फेब्रुवारी आहे ना. कोणाचा जन्मदिवस? रमन, सी.व्ही. रमन. लक्षात घ्या, सी.व्ही. रमन यांचा जन्मदिवस, म्हणून आज आपण विज्ञान दिवस. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला माहित आहे विज्ञानाची सर्वात मोठी सायन्स अकॅडमी नागपूरला आहे, रमन सायन्स रिसर्च सेंटर. तुम्ही त्या ठिकाणी सहलला वगैरे जाता, आपली पण सहल गेलेली आहे, रमन सायन्स रिसर्च सेंटर. त्या लोकांना कळते, काही लोकांना मजाच नाही येत, काय बा हे सायंटिफिक लोक थोडेसे पाहिजे. बघा पंजाब मधले विज्ञान शहर म्हणून कपूरथळा हे शहर ओळखले जाते, कारण इथं सगळ्या गोष्टी सायन्स संदर्भातच्या आहेत. सायन्स फक्त एवढं लक्षात घ्या की या शहरामध्ये संपूर्ण सायन्सच्या संदर्भातच्या सगळ्या गोष्टी आहेत, बाकी काही समजून नका घेऊ. बघा सायन्स सिटी म्हणून याला विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते, बाकी काहीच नका लक्षात घेऊ. सगळ्या गोष्टी विविध प्रकारचे तिथं प्रगत थिएटर वगैरे आहे, सगळ्या गोष्टी आहेत, फक्त नवीन नवीन गोष्टी आहेत. विश्व मराठी साहित्य संमेलन 2026 चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन झालेलं आहे, लक्षात घ्या. 27 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च 2026 ला. स्थळ मराठा विद्या प्रसारक संस्थेचे प्रांगण, गंगापूर रोड, नाशिक. बरोबर आहे, गंगापूर रोड, नाशिक. घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलेली आहे. बघा साधारणतः 27 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च तुम्हाला विचारलं जाईल विश्व मराठी संमेलन कुठं, तर नाशिक. विश्व मराठी संमेलन कितवे? हे चौथे. कितवे आहे? चौथे विश्व मराठी संमेलन 2026 कुठं, तर गंगापूर रोडला, कुठं, नाशिकला. या प्रकारचं विश्व मराठी साहित्य संमेलन होत आहे. बघा कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी, तुम्हाला माहिती आहे कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी आणि मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून, मराठी भाषा गौरव दिन कुठला आहे? 27 फेब्रुवारी. कालच तुम्हाला मराठी भाषा गौरव दिन होता. आणि हे विविध दिवस रोज असतात, ते महत्वाचे आपण ते टाकत असतो की तुम्हाला ते माहिती काढावा, हा दिवस कुठला, हा दिवस कुठला, ते लक्षात घ्यायचा. बघा सुमारे 35 राज्यस्तरीय पुरस्कार, साहित्यरत्न आणि कलारत्न पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. आणि याच्यात विविध बोली भाषाचे लोक सहभागी होणार आहेत. आणि या ठिकाणचं हे आगळं वेगळं उपक्रम विश्व मराठी संमेलन. याच्यात तुम्हाला हे माहित पाहिजे 4 संमेलन कुठं कुठं झाले, हे पोरं लक्षात घ्यायचा. हे तुम्हाला IMP आहे. बघा पहिले संमेलन वरळी, मुंबई या ठिकाणी झालंय. त्यानंतर दुसरे संमेलन सिडको. बघा सिडको तुम्हाला औरंगाबादला वाटेल, पण त्या ठिकाणी नाही, तर वाशी, नवी मुंबई. त्यानंतर बघा तिसरे संमेलन तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली. तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली. आणि चौथं कुठं तुमचं? नाशिक. चौथे कुठं? नाशिक. तुम्हाला पहिलं विचारलं जाईल मुंबई, वरळी, दुसरं नवी मुंबई, सिडको, तिसरं कुठं? तालकटोरा स्टेडियम, कुठं? नवी दिल्ली. 4ही विश्व साहित्य संमेलन मराठी लक्षात घ्यायचे आहे. पुढं विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, हा महत्वाचा जीवन गौरव पुरस्कार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हा पुरस्काराचं वितरण तुम्हाला करण्यात आलेलं आहे. ज्येष्ठ ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना 2025 चा मानाचा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. बघा सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने 10 सप्टेंबर 2012 रोजी सुरू केलेला आहे. विदा करंदीकर पुरस्कार तुम्हाला माहिती आहे याचं साहित्य क्षेत्रातलं महत्वाचं योगदान बघून आपण 2012 पासून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेलं आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध कवी, लेखक आणि समीक्षक गोविंद विनायक करंदीकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लक्षात घ्या, याच्या स्मरणार्थ हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी हा काय केला जातो, दिला जातो. म्हणून विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यावर्षी भेटलाय श्रीनिवास विनायक कुलकर्णी. श्रीनिवास विनायक कुलकर्णी याचं नाव लक्षात घ्या. विदा करंदीकर पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया. बघा, मराठी साहित्यात प्रदीर्घ काम केलेल्या लोकांना त्यांचा जीवन गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. पुरस्कारात बदल बघा, सुरुवातीचे स्वरूप या पुरस्काराची रक्कम 1 लाख रुपये होती, आता ती किती झालेली आहे, 5 लाख. विदा करंदीकर पुरस्काराची रक्कम झाली आहे 5 लाख. बघा, हा 2024-25 पासून 10 लाख रुपये रोख आणि मानपत्र आणि प्रश्नचिन्ह म्हणजे काय म्हणतो आपण सन्मान चिन्ह दिले जाते. 24-25 पासून आणखीन याची रक्कम वाढली 10 लाख. विदा करंदीकर पुरस्कार याच्या स्मरणार्थ हा महाराष्ट्रात दिला जातो 2012 पासून आणि यावर्षी कुलकर्णी यांना भेटलेला आहे. प्रथम पुरस्कार विजेते डॉक्टर विजया राजाध्यक्ष, जे मराठी साहित्य संमेलनाची महिला अध्यक्ष होती. डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांना पहिला विदा करंदीकर पुरस्कार भेटला. यावर्षीचा भेटला कोणाला, कुलकर्णीला भेटला. सर्वात पहिल्यांदा 2012 पासून सुरुवात आहे आणि विजया राजाध्यक्ष यांना सर्वात पहिल्यांदा काय भेटला, विदा करंदीकर पुरस्कार भेटला. आता कधी कधी काय करते आयोग, या माणसाबद्दलच प्रश्न विचारते. विदा करंदीकर पुरस्कार प्राप्त श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याबद्दल कोणकोणती माहिती तुम्हाला आहे हेच विचारते कधी कधी. पाहूया. म्हणून बघा, आपण बनवतानाच असं बनवतो की जशा प्रकारचा पॅटर्न आयोगाचा आहे, आयोग कसे विचारू शकते, कारण बाकीच्या गोष्टीतलं वेगळं, पुस्तकातलं वेगळं, आपण देतो ते वेगळं आहे. आपला पॅटर्न वेगळा आहे. आपण जीएसने धरून मागचा इतिहास धरून आपण करंट देऊ राहिलो. सगळे करंट तुम्ही जर बघितलं तर मराठी साहित्यातील एक दर्जेदार ललित लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. बघा, विशेष गाजलेले साहित्य खालीप्रमाणे आहे. प्रसिद्ध पुस्तक बघा, डोह, सोन्याचा पिंपळ, बघा हे पुस्तक माहित पाहिजे. पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा, बघा डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा हे महत्वाचे प्रसिद्ध पुस्तक आहे. बघा, त्यांचा डोह हा ललित लेखक संग्रह अनेक विद्यापीठामध्ये पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासासाठी समावेश करण्यात आलाय. डोह लक्षात घ्या. पुढे बघा, संपादन कार्य त्यांनी प्रदीर्घ काळ मौज प्रकाशन या नामांकित संस्थेचे संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. मौज नावाचं एक प्रकाशन होतं त्या ठिकाणी. बघा, विषय लेखनात लहानपणीचे अनुभव, निसर्ग आणि माणसामधील भावबंध अत्यंत तरळपणे उमटलेले दिसतात. बघा, लहानपणापासून निसर्गाबद्दल त्यांचं प्रेम, भावबंध हे त्यांच्या लेखनात जास्त तुम्हाला आढळते. म्हणून श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला. 2025-2026 ला त्यांना वाटप करण्यात येणार आहे. सर्वात पहिल्यांदा डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांना मिळाला. 2012 पासून या पुरस्काराची सुरुवात आहे. पहिले 1 लाख रुपये बक्षीस होतं, नंतर 5 लाख झालं आणि 2024-25 पासून किती झालंय, 10 लाख. हा विदा करंदीकर पुरस्कार आपल्याला श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना प्राप्त झालेला आहे, हे अधोरेखित करायचं आहे. पुढे बघा, महत्वाची घडामोड आहे केरळ. केरळाचं नाव बघा, मल्याळम भाषेत या राज्याला केरळम असेच म्हणले जाते आणि केरळची भाषा मल्याळी आहे. बघा, केरळची भाषा कुठली आहे, मल्याळम आहे. म्हणून या ठिकाणी याचं नाव काय झालेलं आहे, केरळम. याचा थोडक्यात आपण इतिहास बघूया, काय काय इतिहास आहे. बघा, राज्याची भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी हे नाव बदलण्यात येत आहे. बघा, भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी नाव बदलण्यात आलेले आहे. बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात मल्याळम भाषिक प्रदेशाला एकत्रित करण्यासाठी ऐका केरळ चळवळ सुरू झाली होती. मल्याळम भाषेच्या लोकांना एकत्र सुरू करण्यासाठी ऐका केरळ नावाची एक चळवळ काय केली होती, आपण निर्माण केली होती. बघा, 1 नोव्हेंबर 1956 ला तुम्हाला माहित आहे फाजल अली आयोगाचा रिपोर्ट आला आणि त्यानुसार तुम्हाला माहित आहे भाषावार प्रांत रचना मध्ये केरळ राज्याची निर्मिती झाली. 1 नोव्हेंबर हा दिवस केरळ पिरावी म्हणून साजरा केला जातो. केरळ पिरावी लक्षात घ्या, केरळ राज्याची निर्मिती म्हणून केरळ पिरावी हा दिवस केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो आणि मल्याळम मध्ये याला केरळला काय म्हणतो आपण, केरळम म्हणून मल्याळी भाषेचा विकास व्हावा, त्यांच्या सांस्कृतिक एकता व्हावी म्हणून आपण केरळ नाव बदललेलं आहे. बघा, अलीकडे नाव बदललेले. बघा, शेवटचे 1-2 पॉईंट आहे, काहीच नाही, आता एंडिंग आपण बघा नुकतेच कोणकोणते नाव बदललेले आहे भारतात महत्वाचे प्रसिद्ध ठिकाणे आहेत. बघा, संरक्षण विभागाचं नाव युद्ध विभाग झालं. आपलं जे संरक्षण विभाग आहे, बाकीचे बघा
तुम्हाला पंतप्रधान आवासाचं कार्यालयाचं नाव बदललं, राजभवनचं नाव बदललं, सगळं बदललंय. ते आपण प्रश्न मागच्या याच्यात घेतलाय. अहमदनगरचं नाव अलीकडे बदललं, अहिल्यानगर. होय, सागर तलावाचं वरुण सागर राजस्थानमध्ये. जुन्या किंग एडवर्ड मेमोरियल बघा, KEM महर्षी दयानंद विश्रांतगृह झालेलं आहे. जलालाबादचं नाव परशुरामपुरी झालेलं आहे. कर्नाटपूरचं नाव सिंदूर ब्रिज झालेलं आहे. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य बाल विकास संस्था NIPCCD याचं नाव सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था झालेलं आहे. भारत इंग्लंड कसोटी सामन्याचं नाव आता अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी झालेलं आहे. अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी. खुलताबादचं नाव झालेलं आहे रत्नापूर महाराष्ट्रातनी. आणि हिंदुस्थान जेट ट्रेनरचं नाव झालेलं आहे SS. लक्षात घ्या, हे विमानाचं ट्रेनिंग देणारं सेंटर आहे. लक्षात घ्या, SJT. बघा, हिंदुस्थान जेट ट्रेनर. तुम्हाला जर काही वाटलं समजा मला पायलट व्हायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ट्रेनर देते. आणि या ठिकाणी SS हेच काय झालेलं आहे, महत्वाचं नाव झालेलं आहे. बघा, अलीकडे जे काही बदललेले महत्वाचे काही नाव आहे तर ह्या महत्वाच्या नावानुसार या गोष्टी आहेत. पुढे बघा, महत्वाची घडामोड मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी. बघा, 27 फेब्रुवारी म्हणजे आपण एंडिंग कडे भागायला 27-28 तारीख म्हणजे महिना आपला संपूर्ण आहे. या महिन्याच्या घडामोडीपर्यंत आपण सगळ्या घडामोडी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठी भाषा गौरव दिन. बघा, जन्मदिन तुम्हाला म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन. तुम्हाला माहित आहे. बघा, सुरुवात महाराष्ट्र सरकारने 2013 पासून अधिकृत घोषणा केली आहे. मराठी संस्कृतीचे जतन करणे, मराठी भाषेचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी या दिवशी विविध उपक्रमांचे काय केलं जातो आपण आयोजन केलं जाते. त्यानंतर बघा, मराठी भाषा ही गौरव दिन मराठी भाषेचा अभिजात भाषा सत्ता दर्जा दिलेला आहे ऑक्टोबर मध्ये. बरोबर आहे, ऑक्टोबर मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपण दिलेला आहे. बघा, साधारणतः अभिजात भाषा काय आहे आपल्या सर्वांना माहित आहे. अभिजात भाषा दिन कधी आहे रे? 3 ऑक्टोबर. बघा, 3 ऑक्टोबर अभिजात भाषा दिवस आहे. 3 ऑक्टोबर. बघा, 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा काळ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आहे. मराठी भाषा संवर्धन. मला सांगा, 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस कोणाचा आहे? यांचा जन्मदिवस म्हणून आपण मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो. बघा, काही कलम आहे भाषा संदर्भात. आर्टिकल आहे संघराज्याची हिंदी भाषा आर्टिकल 343. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. प्रत्येक राज्याची राजभाषा कलम 345. हिंदी भाषेच्या विकासासाठी कलम 351. 8वं परिशिष्ट आहे, त्यातनी 22 भाषा समावेश आहे. त्यानंतर मराठी भाषा दिन 1 मे. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी. मराठी भाषा विभागाची स्थापना 1 मे 2010 ला. म्हणून 1 मे आपण महाराष्ट्र दिन मराठी भाषा दिन साजरा करतो. मराठी भाषा धोरण महाराष्ट्र शासनाने 2024 ला सुरू केले आहे. त्यानंतर रंगनाथ पठारे समितीनं अभिजात भाषा दर्जा द्यावं यासाठी काय केलेलं आहे, आराखडा आखलेला आहे. बघा, तर या प्रकारचे महत्वाचे मराठी भाषा दिवस आणि मराठी भाषेच्या संदर्भातचा अभिजात भाषा दिवस आपण ठरवलेला आहे. 27 फेब्रुवारी हा आपल्या मराठी भाषा गौरव दिवस महत्वाचा आहे. त्यानंतर 1 मे मराठी महाराष्ट्र राजभाषा दिवस म्हणून आपण साजरा करतो. आणि 3 ऑक्टोबर कुठला आहे, अभिजात भाषा दिवस. बघा, आपण 28 तारखेपर्यंत बघा आजची काही घडामोड असेल ते काही राहिली असेल, परंतु इथपर्यंत आपण सगळ्या घडामोडी घेतल्या, सगळेच करणं महत्वाचे आहे. फापट बसारा आपण यातून काढलेला आहे. बघा, हे घरी गेल्यानंतर लेक्चर पूर्ण रिवाइज करा, ऐका. याच्यातले काही मुद्दे, पार्थ बुलेटिन तर येणारच आहे तुमची. आता उद्या परवा 2-3 दिवसात तुमचं पार्थ बुलेटिन येऊन जाईल. पुढच्या 8 दिवसावर पेपर पण होईल. पण हे व्यवस्थित वाचा. जे पेपरला जाणारे आहे त्यांनी एकदम शांत चित्तपणाने ऐकायचं. त्यातल्या काही गोष्टी महत्वाच्या ते परत ऐकायच्या. जे वाटत बा हे महत्वाचं नाही आहे ते पुढे घ्या. युट्यूबवर पण सुद्धा फास्ट करता येते, माहिती आहे का. युट्यूबवर थोडं स्पीड तुम्हाला वाढवता येते की आपल्याला कुठलं लेक्चर महत्वाचं आहे, कोणतं ऐकायचं आहे, कोणतं नाही ऐकायचं आहे, त्या गोष्टी व्यवस्थित करा. ओके. जे कोणी तुमचे विद्यार्थी मित्र वगैरे कोणी असतील त्यांना सांगा की बा नवीन नवीन जे काही लेक्चर आहे ते ऐका आणि त्या गोष्टी काय करा फायद्याच्या आहे. ओके. या ठिकाणी आपण थांबू. बाकीचे लेक्चर आपण पुढच्या आठवड्यात घेऊया. धन्यवाद.